ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आज आपला शेवटचा क्लास आहे आणि आज तुमच्याकडून सगळ्यांकडून ऐकायचं आहे की तुम्हाला ज्ञानेश्वरी मधलं काय आवडलं. आपण एवढे 9,000 ओव्या वाचल्यात आणि त्यातलं तुम्हाला एखादी कल्पना किंवा एखादा विचार किंवा एखादी भावना तुम्हाला आवडली असेल किंवा साहित्य सुद्धा आवडलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं 5 मिनिटं बोलायचं. तर आपण लगेच सुरू करूया. 2 याच्यामध्ये मी थोडंसं काहीतरी बोलणार आहे पण अगदीच थोडं म्हणजे त्या बाबतीबद्दल आणि मागच्या वेळचे जे बोलले आहेत त्यांचं शेवटी घेते म्हणजे आपली कंटिन्युटी राहील. ओके. तर आली वाटतं की गुड. हो आली आली. हो good. आवाज येतोय ना? हो हो येतोय. मीच सुरू करू का? हो चालेल, तुला सुरू करायचं. ओके ओके. नमस्कार. माऊलींनी ज्ञानेश्वरीत रूपक अलंकारांचा सुंदर वापर केलाय आणि आपण सर्वांनी पाहिलाय. त्या रूपकांमुळे ओव्यांचं सौंदर्य तर वाढतंच, पण तेवढंच नसून गीतेतील श्लोकांचा जो गूढ वाटणारा अर्थ आहे तो अतिशय प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचतो असं मला वाटतं. तर मी 2 रूपकांबद्दल बोलणार आहे आणि दोन्ही रूपकं या संसारासाठी किंवा सृष्टीसाठी माऊलींनी वापरली आहेत. ब्रह्मसत्य जगत मिथ्य यामधल्या जगत यासाठी, ते मिथ्य कसं आहे ते सांगून देण्यासाठी आणि त्यामधून पलीकडे सत्याकडे कसं जावं हे सांगण्यासाठी. तर आपल्याला या मिथ्या सृष्टीची नीट ओळख व्हावी, आपण कुठल्या जंजाळात आहोत हे नीट कळलं तर मोक्षाकडे आपण पाऊल ठेवू शकू. या विचाराने कदाचित माऊलींनी यावर जास्त भर दिलाय. तर पहिलं रूपक म्हणजे माया नदी. ही सृष्टी म्हणजे माया नदी. ही नदी कुठून उगम पावली? तर ब्रह्मपर्वताच्या तुटलेल्या कड्यातून म्हणजे ब्रह्मातूनच. म्हणजेच 3 गुण त्याचं पाणी आहेत, सत्व रज तम. त्या नदीला 2 किनारे आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि या रूपकात माणसाला प्रवृत्तीच्या तीरावरून निवृत्तीच्या तीराकडे जायचं आहे. पण ते करणं महाकठीण आहे असं माऊली म्हणतायत. का? तर तेही वेगवेगळ्या रूपकातून त्यांनी दर्शवलंय.
तर इथे द्वेषरूपी आणि क्रोधरूपी भोवरे आहेत. मत्सररूपी वळणे, कामरूपी लाटा, मदांच्या उकळ्या, प्रपंचाची वळणे, कर्मांचे पूर, सुखदुःखांचा कचरा, जन्ममृत्यूचे खळगे, शरीररूपी बुडबुडे, जीवांचे फेस, माणसाचे धैर्य गिळून टाकणारे अविवेकाचे मासे, वक्र गतीने चालणारे अज्ञानाचे भोवरे, भ्रांतीचा गढूळपणा, आशेचा गाळ, दुःखाचा चिखल, रजोगुणाची खळबळ, तमोगुणाची धार आणि सत्वगुणाचा गंभीर स्थिरपणा. असं सर्व या मायानदीत आहे, म्हणून ती अवघड आहे तरुण जायला. मग लोकांनी काय काय केलं, की तरुण जाण्याचे प्रयत्न केले. कसे केले? ते बुद्धिरूपी बाहूंनी किंवा कर्मरूपी बाहूंनी, म्हणजे इंटलेक्च्युअल किंवा काहीतरी सेवा, काहीतरी कर्म करून मला मोक्षापर्यंत पोहोचता येईल, निवृत्तीपर्यंत पोहोचता येईल. अशा हेतूने लोक आत गेली, पण ते कुठे गेले त्यांचा पत्ता नाही. ज्ञानाच्या डोहात अभिमानाने बुडले, म्हणजे ज्ञानाचा अहंकार वाटू लागला. वेदांचा आश्रय केला, पण वेदांचाही अहंकार वाटू लागला आणि त्या अभिमानाचे धोंडे घेऊन ते मदरूपी माशांच्या तोंडात गेले. तर मला वाटतं इथे माऊलींनी अहंकारावर खूप भर दिलेला आहे आणि अहंकार कसा आपल्याला खाली घेऊन जातो आणि ह्या वाटेपासून दूर घेऊन जातो हे सांगितलंय. मग तरुणपणी हे सोपं आहे का? कदाचित तरुणपणी आपल्याला निवृत्तीकडे इझिली जाता येईल, तर नाही. तेव्हाही विषयरूपी मगरींनी त्यांना गिळले. मग म्हातारपणी निवृत्ती करता येईल, तर तसंही नाही. म्हातारपणी लाटांमधून बुद्धिभ्रंश रूपी जाळी आली आणि त्याच्यात ते अडकले. तर माऊली म्हणतायत, आमच्या कुठल्याच सामर्थ्याने, म्हणजे तुमच्या कुठल्याच सामर्थ्याने ही नदी पार करता येणार नाही. एखादी मुंगी जर मेरू पर्वत चढू शकेल, तर माणसाला पलीकडचा काठ दिसेल, असं ते म्हणतात. आणि ही ओवी पहिल्यांदा वाचल्यावर मला जरा रिलीफच वाटलं, की आपण एवढी सगळी खटपट करतोय. काय ते साधन चतुष्टय किती अवघड आहे, चित्तशुद्धी आणि षटसंपत्ती आणि एवढं सगळं अवघड गोष्टी आपण कशा करू शकणार आहे? आणि सारखे सारखे वाटतच राहतात. आपण विलपावर कितीही समन केली तरी हे काय आपल्याला जमत नाही. पण आता ज्ञानेश्वरांनीच सांगितलंय हे जमणार नाहीये. जणू काही मुंगी मेरू पर्वत चढतीये असं तुम्ही करतायत. ती एक ओवी वाचून दाखवते, कारण ती खूप आवडली आहे. पाडस वागुर करांडी, जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. आणि मग त्या पॉइंटला आपल्याला वाटतं, पण निवृत्तीकडे जायचं तर आहे ना, एवढं अवघड असलं तरी. तर मग काय कसं करायचं? मग माऊलीच इथे एक जिनियस उत्तर देतात. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले मायाजळ. या ठिकाणी माऊली उत्तर देतात, की कम्प्लीट सरेंडर. जे सर्व भावानी मला म्हणजे ब्रह्माला शरणागत झाले, मला पूजन केलं, एकरूप होऊन माझं पूजन केलं, त्यांच्यासाठी ते ही मायानदी तरले असं न म्हणता त्यांच्यासाठी ही मायानदी अलीकडच्याच तीरावर संपली. काय त्यांना सांगताय ना? खरोखर त्यांना खरोखर या तीरांचं द्वैत देखील दिसेनासं झालं. दोन्ही तीर अद्वैत झाले. आता सर्व भावाने भजायचं म्हणजे काय करायचं? तर हेही त्या 7व्या अध्यायात पुढे सांगितलंच आहे. मला आत्तापर्यंत वाचलेल्या गोष्टींवरून असा बोध होतो, की प्रत्येक कर्म करताना अहंकार टाकून देऊन ते कर्म करायचं आणि त्या कर्माचं फळ हे ईश्वर चरणी अर्पण करायचं. प्रसाद बुद्धीने वाट्याला येईल ते स्वीकारायचं. तर ह्या माया नदीच्या तरण्याचं सोल्युशन त्यांनी असं सांगितलंय, की ब्रह्माशी एकरूप होऊन पूजा करा. म्हणजेच अहंकार टाकून पूजा करा. आणि त्या अहंकार टाकल्यावर तुम्हाला ही माया नदी अदृश्यच होईल. दुसरं रूपक मी पटकन सांगणार आहे, कारण खूप वेळ नाहीये. तर 15व्या अध्यायात ऊर्ध्वमूल अश्वत्थ हे दुसरं रूपक त्यांनी घेतलेलं आहे या सृष्टीसाठी. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, वर मूळ असलेले हे अश्वत्थ झाड, जे क्षणभंगूर असूनही अविनाशी आहे. आणि त्या अश्वत्थ झाडाचा जो प्रचंड विस्तारलेला ते वृक्ष आहे, संसार वृक्ष आहे,
त्या प्रचंड वृक्षाला आपण उपटून काढायचंय, मोक्षाकडे जायचंय म्हणजे. आणि त्या प्रचंड वृक्षाला म्हणजे एवढं म्हणजे जसं त्यांनी मायानदीचं वर्णन केलंय तसं त्यांनी भरपूर वेगवेगळ्या रूपकांनी ह्याचं पण वर्णन केलेलं आहे. कसा तो विस्तार पावतो आणि कसं ते भिंगरीसारखं फिरत असताना जमिनीत चिकटलेलं आहे असं वाटतं. तर ह्याचा उपटणं म्हणजे काय? तर खरं तर हा वृक्ष जरी प्रचंड असला तरी तो खरा नाही. त्यामुळे फार श्रम पडणार नाहीत, असं माऊली म्हणतायत. तो नसण्यातच तो अनादी आणि अनंत आहे. हा अज्ञानामुळे बळावला आहे. त्यामुळे आत्मज्ञानाच्याच तलवारीने तो नाहीसा करता येईल. मग आत्मज्ञानाची तलवार चालवायची यासाठी बळ लागेल आणि ते बळ आपल्याला वैराग्य देणार आहे. तर या 2 गोष्टी माऊलींनी इथे हायलाइट केल्या आहेत, की म्हणजे मला ते माझ्या ह्या 2 गोष्टींमध्ये मेन म्हणजे मला एक रिलीफ वाटला, की बाबा एवढा विस्तार आहे, एवढा संसार अवघड आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ते ते म्हणून दाखवतायत, सो इट इज अ रिलीफ, की आपल्याला इट इज एक्नॉलेजमेंट ऑफ द फॅक्ट दॅट दिस इज हार्ड. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 सोल्युशन्स जे सांगितलेत, एक तर अहंकाराचा त्याग आणि दुसरं वैराग्य. हे दोन्ही आवडलं. आणि निलिमा काकूंना खास थँक सगळ्याच ग्रुपला थँक व्हेरी मच, की मला हे करता आलं. आणि करता आलं म्हणजे काय, शेवटचे काही महिने मी नव्हते, पण बऱ्यापैकी झालं असं म्हणेन मी. आणि मी कंटिन्यू करेन म्हणजे डेफिनेटली नेक्स्ट 5 ओवीज आपण त्या वाचल्या, ते मला फार बरं वाटलं, की असं नको म्हणायला की बाबा झालंय. सो वी विल आय विल कीप डुईंग. थँक्यू. किती सुंदर सांगितलंस ग, खूप सुंदर. तुला पूर्ण गीता कळली. तू जो पहिल्यांदा सांगितलं ना की आपल्याला कुठलंही काम करायचं ते अर्पण बुद्धीने करायचं आणि जे काय प्रसाद मिळेल तो भगवानाला अर्पण करायचा, ते पूर्ण गीतेचं सार आहे. आणि आपण दुसरा अध्याय शिकलो तेव्हाच आपण बोललो होतो त्याच्याबद्दल. तर तेवढं आपल्याला कळलं. आणि तू म्हणलीस की अं, माया नदीचं काय सुंदर उदाहरण घेतलंस तू. खूप खूप आवडलं मला तुझं. केतकी, मी थोडीशी बायस्ड आहे तुझ्याबद्दल, पण तू पण असंच करते. तू शिक्षणात होती तर तू सगळ्यात टॉपमध्ये, सगळ्यात. आणि इतकं म्हणजे कौतुक वाटायचं मला तुझं की हे सगळं किती छान करते. आणि नंतर इथे तू शिकायला आलीस तेव्हा पण मला तुझं खूप कौतुक वाटलं. नंतर ॲपलचा इतका चांगला जॉब होता. आणि त्याच्यापेक्षा जास्त आता आपण वैराग्याबद्दल बोललो म्हणून म्हणते की अर्थात संसारासाठी आपल्याला पैसे हवे असतात, आपल्या फॅमिलीसाठी पैसे असतात, ते जास्त एक आपलं कर्तव्य असतं त्याच्यामध्ये. पण एका क्षणी तू आणि प्रणय दोघांनी हे ठरवलं की ओके, इनफ इज इनफ, आणि आपण जायचं इंडियामध्ये आणि सोशल वर्क करायचं. आणि तुझ्यासारखी एवढीशी लहानशी मुलगी जाऊन तिथे सोशल वर्क करते, तो माझा खूप अभिमानाचा पॉइंट आहे. की इथे काय असतं की पैसे मिळाले की आणखी पाहिजे, आणखी पाहिजे असं असतं. पण यू सेड ओके, इनफ इज इनफ. आणि तुम्ही तिकडे जाऊन आणि तुझ्या मुलीसाठी विशेषतः इतकं छान तुम्ही सगळं ते वातावरण तयार केलं आहे. मला खूप खूप तुझा अभिमान आहे. आणि तुझे सोशल वर्क करते आता, मला त्याच्याबद्दल बोलायला जास्त वेळ नाही आहे, पण ते पण खूप मला आवडतं. आणि आता ज्ञानेश्वरी शिकायची तर त्याच्यातला जो काय म्हणतो, एकदम त्याचा जो गूढ अर्थ आहे तोच तू सगळा पुढे मांडलास. आणि खरंच आहे, आपल्याला असंच वाटतं ना, मायानदी म्हणजे किती मोठी आहे. आणि कसं मला संसारात राहून अहंकार कसा टाकता येईल असं आपल्याला नेहमी वाटत असतं. विशेषतः जेव्हा आपण नोकरी करत असतो ना, तेव्हा तिथे तर सगळेजण मी काय केलं ते सांगत असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं अरे दॅट्स वन ऑफ द थिंग आय शुड डू इट, की मी असं केलं तसं केलं सांगायला पाहिजे. पण इवन इफ यू डोंट टॉक अबाउट इट, युअर वर्क शोज अप. सो मलाही कळलं थोड्या वर्षांनी. पण आधी आधी असं वाटायचं नाही नाही, मला पण सांगायला पाहिजे मी किती शहाणी आहे म्हणून. पण ते एक आपलं संसारच आहे, ठीक आहे. पण त्याच्या बाहेर येऊन तुम्ही जे काय आता करताय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. तर आणि तू पुन्हा पुढच्या क्लासमध्ये येशील अशी माझी खूप इच्छा आहे. आणि असंच एक नवीन काहीतरी विचार दरवेळी मला देत जा. आणि तुझे प्रश्न तर खूप मस्त असतात. त्याच्यामुळे आणखी लोकांच्या डोक्याला जरा चालना पण मिळते की मोक्षाचा प्रश्न खूप खूप मस्त होता. थँक्यू सो मच. अजून तू थँक्यू काकू. तू ट्रॅव्हल करते ना आता? हो, हो, हो. आम्ही तर आता म्हणून मला वाटलं मेघालयात आहोत. विचारले हो. म्हणून. एनिवे, छान. येस, अगदी खूप मला येस. आनंद झाला. इथे असते तर आय वुड हॅव हर्ट यू, पण
ओके, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. आता मनीषा ताई. केतकीच्या हे एवढं चांगलं सांगितलं, त्याच्यानंतर माझं म्हणजे जरा तसंच राहणार आहे. पण सांगायचं जे अहो, काही आपण लिहिलंय आत्ताच ग्रंथ वाचलाय त्यामुळे सगळ्यांचं सारखं राहिलं तरी काही हरकत नाही. ओके. मी भगवद्गीता अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग श्लोक 22 वरचे विचार सांगते माझे. श्लोक आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक भगवद्गीतेच्या मध्यभागी येतो आणि गीतेच्या महत्वपूर्ण श्लोकांमधील एक श्लोक मानला जातो. अनेकदा हा श्लोक दैवी संरक्षण आणि कृपेबाबत एक महत्वपूर्ण वचन किंवा रत्न म्हणून वर्णन केला जातो. खरे तर संपूर्ण अध्याय 9 हा महत्वाचा अध्याय आहे. हे या अध्यायाच्या नावावरूनच कळतं. राजविद्या राजगुह्य योग म्हणून ओळखला जाणारा हा अध्याय भगवान श्रीकृष्ण यांचे सर्वोच्च पारमार्थिक स्वरूप उलगडतो, जे संपूर्ण सृष्टीचे मूळ आणि पालनकर्ता आहे, तरीही त्यापासून वेगळे आहे. हा अध्याय निर्मळ भक्तीच्या मार्गावर सखोल भर देतो आणि सांगतो की हा मार्ग सर्वात सुलभ, गौरवशाली आणि गुप्त आध्यात्मिक ज्ञान आहे आणि सर्व प्रामाणिक साधकांना हा थेट मोक्षाकडे नेतो. हा अध्याय वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण स्वतः श्रीकृष्ण या अध्यायाला राजविद्या म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि राजगुह्य म्हणजे सर्वात गुप्त रहस्य असे दोन्ही म्हणतात. हे ज्ञान केवळ बौद्धिक नाही तर अनुभवात्मक आणि रूपांतर घडवणारे आहे, जे साधकाला अज्ञान आणि दुःखातून शाश्वत शांतता आणि मुक्तीकडे घेऊन जाते. कृष्ण सांगतात की हे ज्ञान सर्वोच्च आणि सर्वात पवित्र, थेट अनुभवता येण्याजोगे, शुद्ध करणारे आणि व्यावहारिक तसेच अविनाशी आणि शाश्वत ज्ञान आहे. हा अध्याय ठामपणे सांगतो की भक्ती आणि खरे आध्यात्मिक ज्ञान अधिक विज्ञान यांचा संगम हा परम सत्याची अनुभूती घेण्याचा सर्वात थेट मार्ग आहे. अध्याय 9 हा गीतेतील मुख्य शिक्षणांपैकी एक आहे, कारण तो ईश्वर आणि विश्वाचे स्वरूप सादर करतो. श्रीकृष्ण देवाच्या वैश्विक स्वरूपाचे वर्णन करतात आणि हे सांगतात की देवी शक्ती सर्व जीवांमध्ये आणि संपूर्ण सृष्टीच्या प्रत्येक घटकात उपस्थित आहे. संपूर्ण सृष्टी दैवी ऊर्जेने आणि शक्तीने टिकून आहे. भक्ती कशी मुक्तीकडे नेते हे स्पष्ट करतो. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की भक्तीचा मार्ग जेव्हा ज्ञानाशी जोडला जातो तेव्हा सर्वोच्च साक्षात्कार प्राप्त होतो. जे भक्त दैवी स्वरूपाचे खरे ज्ञान समजून घेतात ते आध्यात्मिक मुक्ती प्राप्त करू शकतात. जरी भक्तीचा मार्ग भक्तियोग आणि ज्ञानाचा मार्ग ज्ञानयोग हे दोन्ही मुक्तीकडे नेतात, तरी कृष्ण स्पष्ट करतात की भक्तीचा मार्ग बहुतेक लोकांसाठी अधिक सुलभ आणि सोपा आहे. अहंकाराने बांधलेल्यांमध्ये आणि समर्पणाने मुक्त झालेल्यांमध्ये फरक स्पष्ट करतो. या अध्यायात निस्वार्थ कृती आणि त्यागाचे महत्व सांगितले आहे, जे आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. कृष्ण मनुष्याला आपल्या कर्तव्याचे निष्ठेने आणि फळाच्या आसक्तीशिवाय पालन करण्यास सांगतात. मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय म्हणजे देवात एकरूप होणे आणि आत्म्याच्या शाश्वत आणि अविनाशी स्वरूपाची जाणीव होणे हे होय. भक्तीने देवाला समर्पित झाल्यास जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळू शकते. अगदी अपूर्ण जीव सुद्धा प्रामाणिक भक्तीमुळे मुक्ती प्राप्त करू शकतात याची खात्री हा अध्याय देतो. या अध्यायात अखंड भक्ती व देवाला पूर्ण समर्पण याचे महत्व अधोरेखित केले आहे. कृष्ण सांगतात की जे लोक प्रेम आणि श्रद्धेने समर्पण करतात त्यांना त्यांची पार्श्वभूमी आणि भूतकाळातील कृतीविना दैवी स्वीकार मिळतो. कृष्ण स्पष्ट करतात की देव सामाजिक स्थिती, संपत्ती व इतर कोणत्याही बाह्य घटकांवर आधारित भेदभाव करत नाहीत, तर तुमचे प्रेम आणि त्यामागचा भाव याकडेच फक्त बघतात. सर्व दैवी जीव प्रेम आणि कृपेसाठी समान प्राप्त आहे.
श्रीकृष्णाची सार्वत्रिक उपस्थिती आणि कृपेचे वर्णन करतो. श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या अव्यक्त स्वरूपाद्वारे हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. जरी जीव माझ्यात स्थित आहेत तरी मी त्यांच्यात नाही आणि जे काही निर्माण झाले आहे ते माझ्यात विसावलेले नाही. जरी मी सर्व जीवांचा पालन करत आहे, जरी मी सर्वत्र आहे आणि माझे स्वतःचे अस्तित्व हेच सृष्टीचे मूळ स्तोत्र आहे, तरी मी त्यापासून अलिप्त आहे. हे गहन विधान स्पष्ट करते की जसे आकाशात वारा असतो परंतु आकाशावर वाऱ्याचा काही परिणाम होत नाही, तसे संपूर्ण सृष्टी प्रभूमध्ये स्थित असते तरीही प्रभू तिच्या भौतिक गुणधर्मापासून अस्पर्शित आणि अप्रभावित राहतात. भगवद्गीतेचा अध्याय 9 भक्ती, ज्ञान आणि दैवी स्वरूपाच्या वैश्विक तत्वांच्या बाबतीत व्यवस्थित माहिती देतो आणि व्यक्तींना धर्मनिष्ठ जीवन, निस्वार्थ कृती आणि ध्येयभक्ती यांच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती आणि शेवटी मोक्ष मिळण्याचा मार्ग दाखवतो. या अध्यायातील 22व्या महत्वपूर्ण श्लोकात कृष्ण आश्वासन देतात की जे निष्काम भक्त एकाग्र मनाने, अढळ लक्षाने आणि दृढ आत्मसंयमाने फक्त त्यांचीच उपासना करतात, त्यांची ते स्वतः प्रेमपूर्वक काळजी घेतात. श्रीकृष्णांनी अध्याय 4 श्लोक 11 मध्ये सांगितले आहे, ये यथा प्रपद्यन्ते तथैव भजास्म्यहं मम वत्रानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. लोक जसे मला शरण येतात तसेच मी त्यांना प्रत्युत्तर देतो. म्हणून इथे कृष्ण हे तत्व स्पष्ट करीत आहेत की जर कोणी शुद्ध भक्तीने त्यांच्याकडे येत असेल तर ते त्यानुसार प्रत्युत्तर देतात. ते त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वतः घेतात आणि केवळ जबाबदारीच नव्हे तर त्यांची वैयक्तिक जबाबदारी वहाम्यहम म्हणजे उचलून घेतात. योगक्षेम वहाम्यहम हे इंडियन LIC चे बोधवाक्य आहे, पण ते आपले जीवन सुरक्षित करू शकत नाहीत. आपण मेल्यावर दुसऱ्यालाच पैसे मिळतात. भौतिक स्तरावर कोणीही जीवनाची हमी देऊ शकत नाही. शेवटी भौतिक स्तरावर आपल्याला मृत्यूच मिळतो. खरा जीवन विमा म्हणजे शाश्वत जीवन प्राप्त करणे आणि तो विमा या 22व्या श्लोकाद्वारे कृष्ण देतो. पण इथे कृष्ण सांगतो की माझे आशीर्वाद फक्त भौतिक स्तरावर नाही तर आत्म्याच्या स्तरावरही आहे. कृष्ण भक्ताची संपूर्ण व्यक्ती म्हणून काळजी घेतो, अर्थात तो आत्म्याची अधिक काळजी घेतो कारण आत्मा हीच खरी व्यक्ती आहे. पण आवश्यक असल्यास तो भौतिक गरजांची पूर्तता करतो. आता निष्काम भक्ताचे उदाहरण म्हणजे सुदामा. त्यांनी कृष्णाला भेट म्हणून पोहे दिले पण आपल्यासाठी काही मागितले नाही. म्हणून शेवटी कृष्णाने स्वतः त्याची व त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली. जेव्हा भक्ताचे मन एकाग्र, विचलनापासून मुक्त आणि पूर्णपणे प्रभूमध्ये निमग्न असते तेव्हा कृष्ण वचन देतात की ते स्वतः जे कमी आहे ते पुरवतील आणि जे प्राप्त आहे त्याचे रक्षण करतील. त्यामुळे भक्ताला लाभ हानीच्या चिंतेपासून मुक्ती मिळते. दुसऱ्या अध्याय श्लोक 40 मध्ये कृष्ण म्हणतात की आध्यात्मिक मार्गावर जे मिळते त्यात कोणतीही हानी नसते, ते कमी होत नाही. ही शिकवण दर्शवते की खरी साधना केवळ बाह्यकृती किंवा विधीपुरती मर्यादित नसून ती पूर्ण मनोभावाची निष्ठा आणि अंतर्गत शिस्त विकसित करण्याबद्दल आहे. या जगात लोकांना 2 मुख्य भीती असतात. एक म्हणजे जे आपल्याकडे आहे ते आपल्यापासून हिरावले जाईल आणि दुसरी म्हणजे जे आपल्याला हवे आहे, जरुरी आहे ते कदाचित आपल्याला मिळणार नाही. कृष्ण इथे सांगतात की मी या दोन्ही गोष्टींची काळजी घेईन. व्यावहारिक दृष्ट्या हा श्लोक आध्यात्मिक आणि लौकिक यशाचे एक रहस्य उघड करतो. जेव्हा विचार आणि कृती भक्तीमध्ये समरस होतात आणि आत्मसंयम राखला जातो तेव्हा सर्वोच्च परिपूर्णता आपोआप प्रकट होते. शेवटी चिंता सोडून आणि स्वतःला पूर्णपणे भगवंताच्या कृपेवर सोपवून साधक भीतीच्या पलीकडे जाऊ शकतो. श्रीकृष्ण या निष्काम भक्तांना योग, अधिकाधिक आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती आणि क्षेम योगामुळे मिळणारी अंतिम मुक्ती याचे आश्वासन देतात. यावर असा प्रश्न उभा राहील की भगवान इतर सकाम भक्तांच्या बाबतीतही त्यांना काही जे नाही ते मिळवून देत नाहीत आणि जे आहे त्याचे रक्षण करत नाहीत का? ते तसे करतात, पण फरक असा आहे की सकाम भक्त स्वतःसाठी जे नाही ते मिळवतात
आणि जे आहे त्याचे रक्षण करणे यासाठी स्वतःही प्रयत्न करतात. उलट निष्काम भक्त स्वतःसाठी कोणताही प्रयत्न करत नाही. जे नाही ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत नाहीत आणि जे आहे ते टिकवण्यासाठी चिंता करत नाहीत. खरे तर ते जीवनात किंवा मृत्यूतही स्वतःसाठी काहीही इच्छित नाहीत. त्यांना केवळ भगवंताच्या शिवाय दुसरा विचारच नसतो. म्हणून भगवंत स्वतःच त्यांना जे नाही ते प्राप्त करून देतात आणि जे आहे त्याचे रक्षण करतात. या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर माऊली तान्ह्या बाळाचे उदाहरण देतात. ते म्हणतात की त्या बाळाची आई त्याच्यासाठी सर्व काही करते, पण तेच बाळ मोठे झाल्यावर ते स्वतःचे स्वतः गोष्टी करू लागल्यावर आई प्रत्येक गोष्टीची काळजी घेत नाही. तान्हे बाळ म्हणजे निष्काम भक्तासारखे आहे, ज्याची काळजी प्रभू घेतात. आता विचार असा येतो की हा श्लोक आधुनिक जीवनात आपण कसा वापरावा. काम आणि करिअरमध्ये तुमच्या कामात एखाद्या उदात्त दृष्टिकोन किंवा ध्येयासाठी पूर्ण एकाग्र लक्ष केंद्रित करून वैयक्तिक प्रशंसा किंवा परिणामांची आसक्ती न ठेवता तुम्ही स्वतःला कामात झोकून देता. ही अढळ निष्ठा आवश्यक ज्ञान योग प्रगट होण्याची खात्री देते आणि तुमची प्रगती व यश क्षेम टिकून राहतात, कारण तुम्ही स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीसाठी काम करत आहात. ताण आणि चिंता यासाठी भविष्यातील यश, सुरक्षितता किंवा नुकसान याबद्दल सतत काळजी करण्याचा ताण सोडून देऊन मानसिक आरोग्य जोपासा. जेव्हा तुम्ही तुमची मानसिक ऊर्जा एखाद्या मार्गदर्शक तत्वाला, खोलवर रुजलेल्या मूल्याला किंवा आध्यात्मिक साधनेला अढळ एकाग्रतेने समर्पण करता, तेव्हा तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील आणि तुमची अंतःशांती जपली जाईल, यावर तुम्ही विश्वास ठेवता. ही एकाग्र नाही भक्ती सांगत ना. अं, मनुष्य आणखीन बरंच आहे का? नाही, आणि 2-4च लाईनी आहेत. ओके ओके. हा. ही एकाग्र भक्ती तुमच्या मनाला दुर्बल करणाऱ्या चिंतेपासून मुक्त करते. नातेसंबंधामध्ये तुम्ही नात्याकडे निशर्त निस्वार्थ समर्पणाने पहा. वैयक्तिक लाभ किंवा नियंत्रणाऐवजी समोरच्या व्यक्तीच्या किंवा नात्याच्या कल्याण आणि विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ही वृत्ती खोल विश्वास निर्माण करते, ज्यामुळे नात्याच्या आवश्यक गरजा पोचल्या जातात आणि त्याची ताकद व सुसंवाद टिकून राहतो. त्यामुळे या एका ओळीत श्लोकाचा मुख्य संदेश आहे, जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने, अढळ श्रद्धा व विश्वासाने स्वतःला उच्च उद्देश किंवा दिव्य शक्तीला अर्पण करता, तेव्हा तुमच्या सर्व मूलभूत गरजा आणि कल्याण दैवीरित्या सुरक्षित केले जाते, ज्यामुळे तुम्ही संसारिक चिंतापासून मुक्त होता. झालं. छान. हो हो. खूप छान होतं. आणि मी नेहमी म्हणते की तुम्ही जेव्हा केव्हा गोष्टवर लिहिता तेव्हा तुम्ही नुसतं वाचून सांगितलं नाही, तर त्याचा भाग समजावून घेता. आणखीन तुमच्या गोषवारामध्ये ते दिसतं की तुम्ही याच्यावरती थोडा आणि विचार केलेला आहे. आणि आत्ता तुम्ही जे सांगितलं की राजविद्या आणि गुह्य, तर ते तुम्हाला पूर्ण कळलंय असं मला वाटतं. कारण खरोखरच भक्ती आधी मला काय वाटायचं माहितीये का, की कर्ममार्गाने गेलो, कर्मकांडामध्ये आपल्याला भक्ती पाहिजे आणि ज्ञानमार्गामध्ये भक्ती वगैरे काही नको. पण तसं नाही आहे. तसं आपलं नाही. तसं आता जे कृष्ण म्हणला की कुठलाही तुम्ही मार्ग घेतला तरी भक्ती ही आवश्यक गोष्ट आहे. मार्ग तुम्ही ज्ञानाचा घ्या नाही तर कर्माचा घ्या, पण ही आवश्यक आहे. आणि तुम्ही दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे संपूर्ण शरणागती पाहिजे आणि त्यांनीच मग पुढे आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचता येतं. खूप छान आहे. मग योगक्षेमचं पण तुम्ही सांगितलं. दरवेळी हे लक्षात ठेवायला पाहिजे. योगक्षेम शब्द इतके वेळा येतो आपल्या अध्यात्मामध्ये, पण दरवेळी त्यावेळी लक्षात ठेवायचं की जे काय आपलं आहे ते सुरक्षित राहील आणि जे काय मिळवायचं आहे ते मिळवता येईल. खूप छान सांगितलं. व्हेरी गुड. थँक्यू. आता सुषमा माथुर गेली. मी आपल्या जे काय सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे सांगते. जर का माझं चुकलं तर तुम्ही सांगा की मध्ये मला बोलायचं वगैरे असं. नमस्कार. हं. मी अध्याय 9 आणि श्लोक 26 बद्दल बोलणार आहे. हां. तर आणि ज्ञानेश्वरीचा सगळ्यांनाच सांगते की आपली 5 मिनिटाची लिमिट पाळूया, म्हणजे मग आपल्याला सगळ्यांना चान्स देता येईल. ओके. हो. चालेल. हां. ज्ञानेश्वरीचा मुख्य उद्देश ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेमधील कठीण संस्कृत तत्वज्ञान
मराठी भाषेमध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हा होता. यामध्ये केवळ शब्दांचा अर्थ नाही, तर माऊलींनी भक्ती, ज्ञान आणि कर्माचा सुंदर संगम सांगितला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तसे सर्वच अध्याय फार छान आहेत. परंतु मला अ, अध्याय 9वा राजविद्या राजगुह्ययोग हा फार महत्वाचा वाटला आणि आवडला, कारण ह्या अध्यायात भक्तीचे अत्यंत सोपे व श्रेष्ठ रूप सांगितले आहे. आणि ते सामान्य माणसाकरता आहे, कारण ह्यात भक्तीचा सर्वात सोपा व गोपनीय मार्ग भगवंतांनी सांगितला आहे. माझ्या मनामध्ये पण असे प्रश्न यायचे आणि येतात की जे लोक कष्टमजुरी करतात, काही परिस्थितीमुळे अशिक्षित राहिले, त्यांना लिहिणे वाचणे येत नाही, जे कठीण परिश्रम करतात शेतामध्ये, त्यांच्यासारखे आणि प्राणी मात्र ते पण कशाची तरी भक्ती करत असतील, तर श्लोक 26 मध्ये फार सुंदर वर्णन केले आहेत. आणि श्लोक 26 आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्त्युपहत अश्नामी प्रयतात्मनः. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भगवंताला भक्तीशिवाय इतर कशाचीही हाव नाही. देव केवळ प्रेमाचा भुकेला आहे. ओवी 383 मध्ये ते म्हणतात की भक्तींनी दिलेली साधी वस्तू गोष्टी ही मोठी वाटते. जसे कुणाकडे काहीच नसले आणि त्यांनी भक्तीने साधे तुळशीचे पान प्रेमाने अर्पण केले, तर तो भाव महत्वाचा आहे. परमेश्वर त्याचा आनंदाने स्वीकार करतो. फार सुंदरच फूल किंवा मौल्यवान हार फार महत्वाचे नाही, तर ते ज्या भावाने परमेश्वराला अर्पण केले ते महत्वाचे आहे. एखादे साधे बोरासारखे फळ पण भक्तांनी दिले, तर ते देवाला पंचपक्वान्नासारखे वाटते. आणि जर काहीच मिळाले नाही, तर डोळ्यातील भावाश्रू किंवा तांब्यावर पाणी दिले, तरी ते अमृतासारखे परमेश्वर ग्रहण करतो. सुंदरच फुले, मौल्यवान वस्तू किंवा पंचपक्वान्ने महत्वाची नाही, तर ते आपण किती श्रद्धेने अर्पण केले तो भाव महत्वाचा आहे. माऊली म्हणतात की जसे एखादा भुकेला माणूस अन्नावर तुटून पडतो, तसा देव भक्तांनी दिलेल्या साध्या गोष्टींचा भक्तीचा आनंद घेतो. देव म्हणतात की मी केवळ तुमच्या प्रेमाचा ऋणी आहे. परमेश्वराला काय दिले जाते यापेक्षा कोण व कशा प्रकारे देत आहे याला अधिक महत्व आहे. ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याच्या मनात कोणताही स्वार्थ नाही, अशा व्यक्तीने दिलेली साधी भेट ही परमेश्वर आनंदाने स्वीकारतो. पुढे माऊली सांगतात की जे मनापासून अर्पण करतो त्याने परमेश्वर किती संतुष्ट होतात की त्यांच्या भक्ताने जरूर उदाहरण दिलेले आहे इथे, की वैकुंठापेक्षा जशी विशाल मंदिरे दिली असं परमेश्वर समजतात. चंदन, अगरू जसे परफ्यूम वगैरे हे आहेत, तर त्यापेक्षा सुगंधी पदार्थाचा त्यांनी मला मेरू पर्वता एवढा पर्वत दिला. जसे सूर्य त्याने माझ्यासाठी दीपमालेचा लावला आणि अनेक सूर्य दान केले. दुसरं उदाहरण आहे, गरुडाच्या तोडीची वाहने दिली, कल्पवृक्षाची उद्याने व कामधेनूचा कळपच दिला. अशा प्रकारे कृष्ण म्हणतात. तसेच माझे पूर्णपणे समाधान व मन तृप्त झालेले असते. ज्याप्रमाणे शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे भगवंतांनी आनंदाने खाल्ले, तसेच हे आहे. मी खूप मोठे दान दिले, मला वाटते हा अहंकार भक्तीत अडथळा ठरतो. त्याऐवजी माझे जे आहे ते तुझेच आहे, म्हणून मला काय अर्पण करायचे याची चिंता न करता तुझ्या मनामध्ये मला ठेव व माझे सतत स्मरण राहू दे. हीच भावना महत्वाची आहे व हाच भाव मनामध्ये ठेवून मी स्वतः परमेश्वराची फार ऋणी आहे. प्रेमळ मित्रमंडळी आणि ज्ञान रसाची भक्ती व सहयोग मिळाल्याबद्दल मनाला फार आनंद होतो. तसेच ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास निलिमाताईंनी शिकवायला आरंभ केला व भक्तिबोध ज्ञानाच्या रसामध्ये मला जॉईन व्हायची संधी दिली. जे जे मानशील ते लाहो या उक्तीप्रमाणे तुम्ही आम्हाला ज्ञानाचे वरदान दिले. आम्हाला दिलेली ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर सोबत राहील. त्याबद्दल निलिमाताई मी आपली अत्यंत कृतज्ञ आहे व सर्व ग्रुपची फार आभारी आहे. जय माऊली. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. निलिमाताई नमस्कार. तुम्हाला बोलायचं का निलिमाताई? एक मिनिट मी बोलते.
सुषमा, तुझ्याबद्दल आधी बोलायचं आहे की सुरुवातीला मला वाटतं तुला दुसऱ्या अध्यायात वगैरे थोडंसं अवघड वाटलेलं होतं, पण हो. गेल्या 2.5 वर्षांमध्ये तू खूप प्रगती केली आहे. आणि हे महत्वाचं आहे की आपल्याला समजून आपण जेव्हा प्रगती करतो ना, ते खूप महत्वाचं असतं. हा. सुरुवातीला आपल्याला असंच होतं. खरं म्हणजे मी जेव्हा ज्ञानेश्वरीपेक्षा गीता जेव्हा शिकायला लागली, तेव्हा मला असंच वाटत होतं की आपल्याला काही कळत नाही वर्गामध्ये. पण मग हळूहळू जेव्हा कळत जातं ना, ती आपली शिकण्याची, म्हणजे आपल्याला कळतं आपण किती शिकलेलो आहोत. आणि आज तुझे सांगितलं असतं की भाव महत्वाचा आहे. त्या भावाने जर का तुम्ही शिकलात ना, तुम्हाला सगळं मिळू शकतं. आणि खूप महत्वाचं ती गोष्ट म्हणजे या अध्यायामध्ये राजा गुह्य मला वाटतं तेच आहे की मुख्य तुमचा भाव तिथे असायला पाहिजे आणि अस्वार्थ असायला पाहिजे. छान बोलली, मस्त. थँक्यू. आणि शोभाताई, तुम्ही दरवेळेसच लवकर येता आणि आज सुद्धा बोलायला सुद्धा तुम्ही लवकर आलात. बरं, बोला. निलिमाताई नमस्कार. माझ्या गुरुबंधू आणि भगिनींनाही नमस्कार. आपल्याला निलिमाताईंसारख्या गुरु म्हणून मिळाल्या त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानते. आपली ज्ञानेश्वरी झाली असं म्हणत नाही मी, परत आपण शिकूया. पण निलिमाताईंनी आपल्याला त्यातलं काय आवडलं ते तुम्ही सांगावं, तर मला जसं जमलं तसं लिहिण्याचा मी प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तीच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रात असलेली आपली विषमता आपल्या लेखणीतून दूर करण्याचा प्रयत्न करून स्त्री शूद्रादी कोणालाही नराचा नारायण होता येईल असे सांगितले आहे. निष्काम ईश्वरार्पण बुद्धीने केलेली कर्मे म्हणजेच इदम न मम या भावनेने केलेले यज्ञ कर्म होत. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. या भक्तीमध्ये व्यष्टी समष्टीचे कल्याण आहे असा क्रांतिकारी विचार माऊलींनी मांडला आहे. आपले जीवन हे सुद्धा एक यज्ञ आहे. निरपेक्षपणे उत्तम जीवन जगून अखंड आनंद प्राप्ती करता येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यासाठी इंद्रियराम न होता आत्माराम व्हावे. अध्याय 9मध्ये 60वी ओवी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू ही भ्रांताशी कामू विषयावरी. सर्व सुखाचा सागर मी आत्माराम. आतमध्ये असताना हे सगळे लोक सुख बाहेर शोधायला जातात आणि इंद्रियांमार्फत सुख उपभोगतात, पण ते क्षणिक असते, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यांनी जर आत्मारामाची साधना केली तर समाधान मिळेल, पण त्यासाठी अंतर्मुख साधना करायला हवी. माऊलींनी सांगितलेली भक्तिमार्गयुक्त विद्या सर्वश्रेष्ठ आहे, सोपी आहे, पण या मार्गावरून जाणाऱ्यांना काही पथ्येही पाळावीच लागतात. संसारातील सर्व समस्यांवर, दुःखावर हा रामबाण उपाय आहे, पण औषधाबरोबर जसे पथ्य पाळावे लागते तसे ही विद्या प्राप्त करण्यासाठी अश्रद्धा आणि कुतर्क यांना बाजूला ठेवण्याचे पथ्य पाळावे लागते. या राजविद्येच्या तत्वज्ञानावर ज्यांची श्रद्धा नसते ते या मार्गाचे आचरण करतच नाही आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये सापडतात. ही विद्या जीवनाचे मर्म सांगणारी आहे. भक्ती मार्ग हा राजमार्ग आहे. हा खडबडीत रस्ता नसून स्ट्रेट हायवेच आहे. म्हणून त्यावरून जाताना पथ्यही पाळायलाच हवी. जसं आपण देवघरात जाताना शुचिर्भूत होऊन जातो, तसेच या विद्येचा अभ्यास करताना मन शुचिर्भूत हवे, मल दूर करायला हवा, शंका कुशंका नको. त्याशिवाय ही विद्या आपल्याला मिळवता येत नाही. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायला हवी. भक्ती करण्यासाठी द्वैत लागते. भक्ती करून ज्ञानी होता येते आणि ज्ञान मिळाल्यानंतर भक्ती करणे सोडून द्यायचे नसते, कारण की ते इतके अंगवळणी पडलेले असते की त्यांनी नाही करायचे म्हणून ठरवलं तरी ते केलेच जातं. कबीरदास म्हणतात जसं, राम हमारा जप करे हम बैठे आराम. पण भक्ती करताना देवाची भक्ती, गुरुचे पूजन हे असतेच, पण त्यावेळी त्यांची आंतरिक अद्वैत स्थिती न बिघडवता जीवनमुक्त ज्ञानोत्तर भक्ती करू शकतो. देव माझा ही भावना धरून उपासना केली जाते, पण त्यात मालकी हक्क आपल्याकडे येतो. दरम्यान दास्यभाव नाही, ते दास्य सेवाभावाने करून मग मी देवाचा ही भावना दृढ होते.
मग देवाचे मंदिरही माझे आहे. माझ्यातच देव आहे. तो ज्याच्यात राहतो तो देह हे मंदिर, तेही मी माझेच आहे. ते मंदिर स्वच्छ सुंदर ठेवायला हवं. त्यात निंदा, राग, द्वेषाची जळमटे दूर करायला हवी. मन मंदिरही माझे आहे, तेही स्वच्छ ठेवायला हवे. त्यात बसून मला ईश्वराची उपासना करायची आहे. असा प्रत्येक वस्तूविषयी मला ईशभाव निर्माण झाला. म्हणजे ते देवाचे, ते माझे, कारण मी देवाचा आहे. ही निसंशय भावना निर्माण होऊन मी माझी राहतच नाही. एखादी वस्तू माझी आहे असे म्हणणे वेगळे, त्यात अहंकार आहे. ती वस्तू मीच आहे म्हणण्यात अहंकार नाही, कारण मी माझी उरलीच नाही. मी देवाची आहे हे लक्षात घेऊन ईशावास्य इदम सर्व ची खरंय. दृढ अनुभूती येते. त्यालाच माऊली ज्ञानदेव म्हणतात. 18व्या अध्यायात 1421 ओळी. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुन. भक्त श्रेष्ठ अर्जुनाने भगवंताला आलिंगन दिले आणि जे ज्ञान शब्दाद्वारे बुद्धीद्वारे देता येत नाही ते ज्ञान, तो ज्ञानबोध या हृदयातून त्या हृदयात प्रवेशित झाला. अशी भक्ती केल्याशिवाय नराचा नारायण होणे अवघड आहे. देव आणि भक्त असे द्वैत न मोडता अर्जुनाला आपल्यासारखे केले. भक्ती सुख मिळवण्यासाठी एकाच नारायणाने जी 2 रूपे घेतली होती ते नरनारायण एकरूप झाले. भक्ती सुखासाठी यानेच देव आणि भक्त अशी 2 रूपे घेतली आहेत आणि ते दोघे आपला सेवाधर्म पाळत आहेत. दिसायला 2 असले तरी आहेत एकच, असे अद्वय मांडून माऊलींनी त्यांचे एकरूपत्व अधोरेखित केले आहे. धन्यवाद. छान छान. या आणि हे म्हणायचं की या अध्यायामध्ये ईशावास्य एकदम सर्व तुम्ही जे म्हणलात तेच पूर्ण सांगायचं त्यांना, की तुम्ही अशीच भक्ती ठेवली की सगळीकडेच परमेश्वर आहे, की मग तुम्हाला त्याच्यामध्ये भेद दिसत नाही लोकांमध्ये. अर्थात ते खूप अवघड आहे, पण तुम्ही म्हणला तसं हा यज्ञ आहे. त्या यज्ञामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल ठेवायला लागतो सगळ्या गोष्टींचा. तेच पथ्य तुम्ही जे म्हणलात ते खूप आवश्यक आहे. छान सांगितलं. शोभाताई, दरवेळी मला क्लास सुरू व्हायच्या आधी मला माहिती असतं की पहिलं कोण येणार आहे, तर शोभाताईंचं चिन्ह येणार. आणि इतकं छान वाटतं मला. तुमचं मराठी खूप चांगलं आहे, संस्कृत खूप चांगलं आहे, तुम्ही वाचता खूप चांगलं. त्यामुळे आणि केव्हाही आपल्याकडे कोणी नसलं ना की मग म्हणजे सबस्टिट्यूट रीडर असं म्हणतात, तसं तुम्ही तिघी चौघी आहात, त्यांना आपण म्हणत असतो की तुम्ही वाचा म्हणून. आणि मला आणखीन एक गंमत अशी वाटते की एवढे पणजी असणाऱ्या आजी माझ्या स्टुडंट आहे याचं मला म्हणजे शिक्षण कधी थांबत नाही ना, असं असतं ते. त्यामुळे खूपच मला तुम्ही आला खरं क्लासमध्ये की मला बरं वाटलं. आधी मी सुरू केल्याबरोबर वाटते हा शोभाताई तिथे आहे म्हणजे. छान, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता माधवी ना. माधवीला काही नवीन नाही आहे, पण तुला जे बोलायचं ते बोल. आय थिंक खूप जणांनी 9व्या अध्यायाचा हे केलेलं आहे. खरोखर सगळ्यांचा लाडका आहे 9वा अध्याय. तर मी आज त्यातल्या तू मन हे मीची करी ह्याच्यावर बोलणार आहे थोडंसं. तर 9व्या अध्यायातला 34वा श्लोक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मी थोडंसं हे मोठं करते. तर आपण आजपर्यंत काय पाहिले आहे की विषयांमध्ये सुख मिळेल या आशेने प्रत्येक मनुष्य सुखाच्या मागे धावत असतो. सगळे आयुष्य आपल्याजवळ जे नाही ते मिळवण्याच्या धडपडीत घालवतो. पण गीतेमध्ये भगवंत कळकळीने सांगतायत की विषयांमध्ये सुख मिळणार नाही. उद्धार होण्यासाठी माझी अनन्य भक्ती हा एकमेव उपाय आहे. आपण मात्र या मटेरियलिस्टिक गोष्टींबद्दल आपलं ममत्व सोडत नाही.
ज्या ज्या गोष्टींना तू अगदी आपलं म्हणतोस, माझं माझं म्हणतोस, त्या खरंच तुझ्या आहेत का? मी यं करीन, मी तं करीन, आपला सतत असाच विचार चालू असतो. आपला मीपणा किंवा अहंकार काही आपला सुटत नाही. आणि याला कारण म्हणजे आपले मन. आपले मन सतत मला ही गोष्ट एक मिळाली की मी सुखी होईन, किंवा अमुक एक गोष्ट माझ्या मनासारखी झाली की मी सुखी होईन, असंच सारखं ते विचार करत असतं. इथे भगवंत सांगतात की बस तू हे जे तुझे मन आहे ना ते तू मला देऊन टाक की मग संपलं. तर आता म्हणजे काय? तर तुझ्या मनात सतत माझाच विचार राहू दे, माझेच अनुसंधान आणि माझे स्मरण राहू दे. म्हणजे जे काही घडते आहे ते माझ्याच इच्छेने घडते आहे याची जाणीव तुला सतत राहील आणि तू दुःखी होणार नाहीस. तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येकात तू मलाच पहा आणि माझेच भजन कर. असे केल्याने तू शेवटी मलाच येऊन मिळशील. त्याचं त्यांनी पुढे अजून एक ओवी आहे ती 519वी, की ऐसा मिया आथिला होसी तेथ माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पासी बोली जत असे. तर असे हे ते माझ्या आपल्या अंतःकरणातले गुह्य गुपित, म्हणजे हा 9वा अध्याय आहेच, राजविद्या राजगुह्य भगवंत अर्जुनास उघडपणे सांगत आहेत. आता यातून आपण काय शिकायचे आहे? तर आपण एकदा का भगवंताला असे आपले म्हटले, आपले मन त्याला अर्पण केले, की मग आपण मनाने कशात किंवा कुणात किती गुंतावे हे आपण आता ह्याचा विचार करायला पाहिजे. आपलं ममत्व कमी व्हायला पाहिजे. किंवा खरं तर आपल्याला थोडं जमलं तर आपल्याला अलिप्तपणा शिकायला पाहिजे असं मला वाटतं. की आपलं असं मन आपण एकदा भगवंताला दिलं की त्यानंतर आपल्याला इतर सर्व गोष्टींपासून अलिप्त व्हायला शिकायला पाहिजे. म्हणून मी आज थोडंसं अलिप्त होणं म्हणजे काय यावर बोलायचं आहे मला, किंवा मला स्वतःला हे शिकायचं आहे, निदान प्रयत्न तरी करायचा आहे. तर अलिप्त म्हणजे जो लिप्त नाही, चिकटलेला नाही, म्हणजे जिथे स्टिकीनेस नाही. निलिमाताई नेहमी स्टिकीनेस शब्द वापरतात, अटॅचमेंट नाही. तर अलिप्त होणे म्हणजे आपला संसार प्रपंच सोडून देणे बिलकुल नव्हे, किंवा काहीच न करता नुसतं उदास, निरुद्योगी आणि निरुत्साहीपणे बसून राहणे असं सुद्धा नाही. फक्त आपण जे काही करतो त्यातला मीपणा घालवणं, अहंकार घालवणं, किंवा हे सगळं माझं आहे ही भावना टाकणं. जन्माला येणारं बाळ फक्त आईला ओळखतं, पण जसं वय वाढत जातं तसा आपला मीपणा वाढत जातो, अहंकार आपल्याला चिकटायला लागतो. अर्थात आपण आयुष्यात जे काही कमावलं किंवा आपली हुशारी, आपल्या अचिव्हमेंट्स यांचा आपल्याला अभिमान नसावा असं मुळीच नाही, जरूर असावा, पण त्याचा गर्व किंवा घमेंड नसावी. आपण काय करतो? हे सर्व माझे आहे, माझ्या कर्तबगारीवर मी मिळवले आहे आणि मुख्य म्हणजे ते अगदी अखंड टिकणारे आहे, असं आपण आपला एक गोड गैरसमज करून घेतलेला असतो. तर तो चुकीचा आहे. पण हे सर्व किती क्षणभंगूर आहे. अक्षरशः एका क्षणात एखादा माणूस हे सर्व सोडून निघून जातो, हे आपण पाहिलेले आहे. एखाद्या झाडाचं कसं, म्हणजे जसं मोगऱ्याचं झाड किंवा प्राजक्ताचं झाड असं फुलांनी पूर्ण भरून जातं, पण नंतर सहजपणे रिक्त होतं. तसं आपण शिकायला पाहिजे. पण मी माझे घर, माझा पैसा, माझा बिझनेस, माझी नोकरी, गाड्या, कपडे, दागदागिने, कितीतरी नश्वर गोष्टींना आपण माझे माझे म्हणून पकडून ठेवतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा मोह आपल्याला सुटत नाही. स्त्रियांना, आपल्यासारख्या स्त्रियांना तर जास्तच. अगदी स्वयंपाकघरातल्या अगदी छोट्याशा वाटी चमच्याचा सुद्धा मोह आपल्याला सुटत नाही. कसं आपण अलिप्त होणार? फार कठीण आहे. पण आपण बघतो ना की मुलाचं लग्न झालं, सून घरात आली, पण सासू तिच्या स्वयंपाकघराचा ताबा असा सहजासहजी सुनेला देऊ शकते का? मुलाचं लग्न झालं तरी आईला वाटतं माझा मुलगा, तिला स्वतःला मुलापासून अलिप्त होता येत नाही. बरं, सुनेनं सगळं आपल्या पद्धतीनं करावं, माझं ऐकावं, आपल्या रीतीभाती शिकून घ्यावा असं तिला वाटतं.
आपल्या मुलीचं लग्न झालं, ती दुसऱ्या घरची झाली, तरी तिथेही आपला स्टिकीनेस काही जात नाही. आपण अलिप्त होत नाही. तिथे सुद्धा बऱ्याचदा माझ्या मुलीने असं करावं, माझ्या जावयाने माझं ऐकावं, हा आग्रह सुटत नाही. पुरुषांचं सुद्धा काही फारसं वेगळं नसतं. वडिलांना वाटतं की मुलांनी मी सांगतो त्या करिअरमध्ये पडावं, माझं ऐकावं. एखाद्या बापाने आपला धंदा मुलाच्या ताब्यात दिला तरी तो सुद्धा काही पूर्णपणे आपलं अंग काढून घेऊ शकत नाही, अलिप्त होऊ शकत नाही. तसं या रोजच्या जीवनातलं दुसरं अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपण फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर एखादी पोस्ट टाकली आणि सोडून दिलं, असं कधी झालंय का? लगेच माझ्या पोस्टला किती लाईक्स आले, कुणी कुणी कॉमेंट्स टाकल्या, इकडेच आपलं लक्ष. लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे, अशी अपेक्षा. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण गुंततच जातो, आपल्याला सुटता येत नाही. खरंच बघितलं तर सगळ्या दुःखाचं मूळ हे असं गुंतण्यात असतं. आपण मटेरियलिस्टिक गोष्टींमध्येच गुंतो असं नाही, तर व्यक्तींमध्ये, रिलेशनशिप्समध्ये गुंतो. आई वडील, बहीण भाऊ, नवरा बायको, मुलं, मित्र मैत्रिणी, कलिग्स वगैरे वगैरे. पण याचा अर्थ आपण त्यांच्यावर प्रेम करू नये असं नाही. सुटणं किंवा सोडणं म्हणजे सोडून देणं नव्हे. इनफॅक्ट आपल्या आयुष्यातील प्रत्येकासाठी आपल्याला जमेल तेवढं सर्व आपण करावं, पण त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही मिळायला पाहिजे ही अपेक्षा नसावी. आयुष्यात अशा प्रकारचं सोडणं आपल्याला जमलं पाहिजे. पण आपण मात्र सर्व ठिकाणी चिकटून बसतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपले मन. आपल्या मनाला सतत काहीतरी हवे असते आणि मोस्ट ऑफ द टाइम ते दुसऱ्यांकडून हवे असते. मग याला उपाय काय? आपली ही हाव जाणार कशी? ज्ञानेश्वर माऊलीची मला आवडणारी ही अतिशय सुंदर ओवी ह्यावरील उपाय सांगते. ते म्हणतात, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. एका म्यानात जशा दोन तलवारी राहत नाहीत, तसं आपण आपल्या मनातल्या विषयांबद्दलच्या इच्छा अपेक्षा काढून टाकून तिथे भगवंताला चिकटवावे, म्हणजे मग आपले काम झाले. माऊली सांगतात की तू तुझे मन आणि मी ह्यांना निराळे होऊच देऊ नकोस. अखंड मनात माझे स्मरण ठेव, माझ्याच भजनाची गोडी ठेव, सतत माझे अनुसंधान ठेव, सर्व भूतमात्रांमध्ये मला बघ, मग तू माझ्या स्वरूपास येऊन मिळशील. शेवटी मला आवडणारी ज्ञानेश्वरी बद्दलची अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही आठवड्यांपूर्वी 18व्या अध्यायात आपण वाचले, ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेला गीताई म्हणतात. तिला आईची उपमा देऊन म्हणतात की तान्हे बाळ असो किंवा वयाने मोठा सुजाण मुलगा असो, आईचे प्रेम दोघांवर सारखेच. मला तर वाटतं ज्ञानेश्वरी ही या गीताईपेक्षाही अधिक प्रेमळ आई आहे. ती ज्ञानाई आहे. अतिशय लढिवाळपणे जीव काऊचे प्रेमाचे घास ती आपल्याला भरवते. आणि वाचणारा विद्वान असो किंवा आपल्यासारखा नवखा शिकणारा असो, या ज्ञानाईचे प्रेम सर्वांना सारखेच मिळते. आपण त्या प्रेमाचा आनंद लुटत राहावा, म्हणजे आपण यापुढेही ज्ञानेश्वरी वाचत राहावे. ज्ञानेश्वरीकडे आपण प्रेमळ आई किंवा माऊली या दृष्टीनेच बघावे. ज्ञानेश्वरीचा अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वरीचा उल्लेख कुणी पुस्तक असा केला की मला खरंच काळजात कसं तरी होतं. कारण वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज दोघांनाही आईच्याच आदराने आणि सारख्याच प्रेमाने वागविले जाते. रोजच्या वाचनातली जी ज्ञानेश्वरी असते ना, ती नेहमी अशी भगव्या वस्त्रात गुंडाळून ठेवतात. रोज वाचायला सुरुवात करण्यापूर्वी तिला असं नमस्कार करून ती उघडतात आणि वाचून झाल्यावर पुन्हा अतिशय आदराने नमस्कार करून वस्त्रात गुंडाळून ठेवून देतात. आता लहानपणापासून मी ही प्रथा रोज बघत आल्यामुळे ज्ञानेश्वरीबद्दल मला नितांत प्रेम आणि आदर आहे. आणि म्हणून माझी एक प्रेमळ विनंती आहे, निदान आपल्या ग्रुपवरील तरी सर्वांना, की आपल्याकडे जर आता ज्ञानेश्वरीची प्रत आलेली आहे असेल किंवा आपण शोधत असाल
तर माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा उल्लेख पुस्तक असा प्लीज करू नका, असं मला मनापासून वाटतं. म्हणून ही एक प्रेमळ विनंती आहे. गेले 2-2.5 वर्षे आपण दर आठवड्याला भेटतो आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहयोगामुळे आपले हे ज्ञानेश्वरीचे आणखी एक पारायण पूर्ण झाले, याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि थँक्यू व्हेरी मच, लाईक रिअली ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. मला तुमच्या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळाले. दर आठवड्याला सर्वांनी लिहिलेला गोषवारा ऐकणं ही एक अगदी पर्वणी असायची. आणि लास्ट ऑलमोस्ट लाईक 2.5 years आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू ट्यूसडे इव्हनिंग. हम्म. आता आपल्या सर्वांच्या लाडक्या निलिमाताई, त्यांच्याबद्दल मी काय बोलू, माझ्याकडे खरंच बोलायला शब्द नाही आहे. पण एवढंच म्हणेन की त्या आहेत म्हणून आपण आहोत. त्यांच्यामुळेच आपण या मार्गावर आज इथपर्यंत येऊन पोचलो आहोत. त्यांच्यासारखा अतिशय प्रेमळ, संयमी, पेशंट, आपण काहीही प्रश्न विचारले तरी न रागावणारा, अतिशय अभ्यासू, डेडिकेटेड आणि अतिशय नॉलेजेबल असा शिक्षक आपल्याला मिळाला आहे, हे आपले किती भाग्य आहे. मी तर म्हणेन की ही आपली पूर्वपुण्याईच आहे, म्हणून आपल्याला त्या लाभल्या. तर त्यांना नम्र वंदन करून मी संपवते. थँक्यू सो मच. माऊलींची कृपा आहे, बाकी काही नाही. पण तुझ्यासारखी वारकरी मैत्रीण म्हणायचं किंवा काही नाही, तुझ्यामुळे हे सगळं सुरू झालं. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा शिकवलं तेव्हा आपली भेट झाली आणि तू म्हटली तुला आवडेल, आणि तिथपासून हे सगळं सुरू झालं ना. आता हे तिसरं पारायण झालं. वर्ग आहे. हो. त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे. आणि तू आज मनमना घेतलंस. मनमना आपण 18व्या अध्यायात पुन्हा येतं, थोडंसं वेगळं रूप त्याचं, पण तो ज्ञानेश्वरांना सुद्धा खूप आवडतो आणि गीतेला खूप आवडला. त्यांनी पुन्हा तो शेवटच्या अध्यायामध्ये घेतलेला आहे. आणि खरंच आहे की अहंकार बाजूला ठेवायचा हे खूप महत्वाचं आहे, आणि मन आपलं परमेश्वराला द्यायचं. ते पण तू स्टिकीनेस म्हटला, स्टिकीनेस हा माझ्या गुरुजींचा शब्द आहे. माझे गुरुजी नेहमी म्हणायचे की प्रेम नाही करायचं असं नाही, फक्त तो स्टिकीनेस काढून टाका, की चिकटूनच राहायचं कठीण सगळ्याला. आहे, हो कठीण आहे, पण हो, खरंच ते कठीण असतं, पण आपल्याला प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचा. त्याबद्दल खूप बोलायचं आहे, पण नंतर शेवटी मी थोडस पुन्हा बोलणार आहे. पण छान, पहिली गोष्ट. आता पुढचं पुढे रोहिणी. हो. तर या सगळ्यांच्या खूप गंभीर आणि अशा काय अर्थ ज्ञानेश्वरी मधला, गीतेतला सगळाच चांगल्या प्रकारे सांगितला. मी फक्त एक असा अध्याय शोधलाय की त्याच्यामध्ये सुरस, अद्भुत, काल्पनिक आणि असं त्याच्यावरती जे वातावरण तयार केलंय, त्याच्यामध्ये मला खूप काय म्हणायचं रस वाटला, गंमत वाटली. तर 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. आणि त्याच्यातलं मी थोडासा आधार घेतला, निलिमाताईंनी एक त्याच्यावर लिहिलं होतं 3 पानं आणि 2 श्लोक. विश्वरूप म्हणजे फक्त पृथ्वीवरचं साम्राज्य नाही, तर स्वर्ग, पाताळ, प्रत्येकाचे सर्व ग्रह, तारे, भूत, भविष्य, वर्तमान काळ हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलंय. तर कृष्णाने ते विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. कृष्ण म्हणतो, बघ, नाना प्रकारची, नाना आकाराची माझी हजारो रूप पहा. सगळं विश्व माझ्यात आहे आणि अशा प्रकारचे लोक आहेत. केशरी, नीलवर्ण, स्फटिक, अनेक प्रकारचे रंग, सगळे तेज, सगळे प्रकारचे वेदातले देव, आणि माझ्या केसाच्या मुळाशी अनेक सृष्ट्या आहेत. तर कृष्ण अतिशय उत्साहाने एक एक चमत्कार दाखवत होता, पण अर्जुनाचा काहीच त्याच्यावर प्रतिसाद नाही. तेव्हा देवाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की अर्जुनाला जी दृष्टी लागते, दिव्य दृष्टी, ती नाहीये. कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि मग खरा चमत्कार सुरू झाला. दिव्य दृष्टी म्हणजे दिव्य नेत्र, आणि फक्त दिव्य नेत्र नाहीत, तर मनाची शक्ती. म्हणजे डोक्यात तुमचं शांती पाहिजे, गोंधळ नको, शुद्ध आणि भावुक मन, असं त्या दोन्ही सगळ्याचं हे मिळून दिव्य दृष्टी त्याला लाभली. तर त्याचं 4 भुजांचं रूप कृष्णाचं अनंत होऊन चारी बाजूला पसरलं. तर मला सुद्धा हे सगळी कल्पना करायलाच काय म्हणायचं, मजा वाटते किंवा रमून गेल्यासारखं वाटतं. त्या विश्वरूपाने कुठेच जागा मोकळी केली नाही, मोकळी ठेवली नाही. अनंत रूपांची मूर्ती बघताना अर्जुनाला समाधान वाटलं.
त्याने डोळे मिटले तरी त्याला ते रूप सतत दिसत होतं. कारण त्याच्या दिव्यदृष्टीमुळे ते सतत सगळीकडे ते पसरलेलं होतं. हजारो दिव्य सूर्य किंवा जगातील सर्व विजांचा लखलखाट, आपत्काळचा अग्नी हे सर्व एकत्र आले तरी सुद्धा विश्वरूपाच्या तेजाची थोडीशीच बरोबरी होईल. पितृलोक, देवलोक यांच्यासह सह 7 स्वर्ग आणि 7 पाताळ असे सुद्धा अर्जुनाने पाहिले. तर तो असं चारी बाजूला ते रूप बघताना त्याचा एक भाग होऊन गेला आणि विश्व आणि आपण याच्यातले काय द्वैत नाहीसं झालं. त्याच्यानंतर देवाने काळाचं रूप दाखवलं. शेवटी भक्ष्य मिळावे तसे सगळे कौरव आणि पांडव सगळी सेना काळाच्या तोंडात जाताना दिसली, अत्यंत भीषण. आणि ज्ञानेश्वरांनी त्याचं एकदम डिटेल्स विस्ताराने वर्णन केलंय. आणि कृष्णाचं ते महाभयंकर आणि अतिप्रचंड रूप पाहिल्यावर मात्र अर्जुन घाबरून गेला आणि म्हणाला, "मला देवा माझं परत तुमचं चतुर्भुज रूप दाखवा." आणि मग भगवान कृष्णाने पुन्हा आपलं नेहमीचं रूप घेतलं. तर मी याच्यातले 2 श्लोक विचार करते बोलायचा. 1 मिनिट. मी श्लोक सगळ्यांना 12वा सांगते, आणि 1 मिनिट थांब. 9 वाजलेत, पण आपण पुढे जाणार आहोत कारण अजून 2-3 जण राहिलेत. आय वॉन्ट एव्हरीबडी टू टॉक समथिंग. ओके, जाऊया पुढे. 12वा श्लोक आहे. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. तर जरी सहस्रावधी सूर्यांची प्रभा जरी एकदम उत्पन्न झाली आकाशात, तरी ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी काहीशी म्हणजे थोडीशीच होईल. म्हणजे ही सगळी उपमा सुद्धा पुरेशी नाहीये. आणि मग त्यांनी त्याच्यात असं म्हटलंय की म्हणजे ओवी अशी आहे ज्ञानेश्वरांची, "तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जती का एकेची अवसरी, तरी तया तेजाची थोरी उपमू न ये. अघवयाची विजूचा मेळावा कीजे आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे, तेवी तेवेची दशकुही मेळविजे महातेजांचा." तर हे तेज काही काही होईल थोडे आणि हे महात्मया हरीचे सहज मुनिकृपा जी मज दृष्ट जाहले. पण मुख्य त्याच्यात असं म्हणतायत की एवढे सगळ्या प्रकारचं तेज, पण हे सगळ्या उपमा देऊन सुद्धा हे पुरेसं नाहीये सांगण्यासारखं. आणि 32वा श्लोक आहे. श्री भगवान उवाच, "कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान्तसमाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः." श्रीकृष्ण म्हणाले की मी काळ आहे. मी लोकांचा संहार करणारा आणि त्याच्यासाठी वाढत चाललेला, वृद्धी पावलेला काळ आहे. मी संहार करण्यासाठी प्रवृत्त झालोय आणि तुझ्याखेरीज म्हणजे मला वाटते अर्जुन आणि पांडवांखेरीज दोन्ही सेना समुदायांमध्ये जे योद्धे उभे आहेत, ते सर्व नाहीसे होतील. तर ओवीमध्ये काही गोष्टी फार वेगळ्या प्रकारे म्हणजे छान लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये, की "पृथ्वी सगळीची गिळू, आकाश वरीच्या वरी जाळू, काई बाणवरी खिळू वारे याते. ऐशा चतुरंगाची या संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वाटिवेची या मदा वळघले जे." आणखीन पण आहे. आणि नंतर लिहिलंय, की "तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळे, अगा चित्रींची फळे वीर हे देखे." म्हणजे हे सगळं मृगजळच आहे. हे पोकळ म्हणजे हे खरं सैन्य नाहीच आहे. ही चित्रातली फळं आहेत किंवा म्हणजे फळं काढलेली आहेत किंवा मृगजळ आहे. आणि हे दळ नव्हे तर हा कापडाचा साप असल्यासारखाच आहे. आणि असं सगळं मांडलेलं आहे तिकडे. तर अशा प्रकारच्या उपमेनी मला वाटतंय की अर्जुनाला आत्मविश्वासही आला आणि तो भारावून गेला आणि त्याला कृष्णाकडला जे सांगायचं होतं विश्वरूप दर्शन करून, ते त्याला कळलं. असं मला ह्याच्यावरनं खूप वाटतंय. आणि आता दुसरं म्हणजे मी मला निलिमाताईंमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे हे सगळं शिकायची, अभ्यास करायची संधी मिळाली. त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे आणि निलिमाताईंचे खास. ओके. खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुला धन्यवाद द्यायला पाहिजे.
कारण तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना अगदी म्हणजे 100% तुझं काम असायचं ते स्क्रीन दाखवायचं. आणि मला वाटतं बाकीच्यांनी किती वाचली की नाही माहित नाही मला, पण शब्दाला शब्द तू मात्र नक्की वाचलाय. ते कारण तुझा झालंय शब्द पॉइंटर जो शब्दाश बरोबर तिथे असायचा जिथे कुठे आपण होतो. तर थँक्यू व्हेरी मच. तुझं काम खूपच चांगलं होतं आणि सगळ्यांना त्याच्यामुळे आनंद मिळाला. आणि हे विश्वरूप तर फारच सुंदर आहे. म्हणजे मला तू जो म्हटलं ना की मी काळ आहे, ते मी नेहमी ओपन हायवरचं उदाहरण देते की ओपन हॅमर मध्ये आहे, त्यांनी तो श्लोक किती म्हटलाय. महत्वाचं आहे ते की सगळ्या जगाला म्हणजे जो कोणी वाचतो त्याला त्याचं महत्व कळतं की परमेश्वराने फक्त आपली पृथ्वीच निर्माण केली नाही, तर काळ पण त्याच्याबरोबर निर्माण केलाय. खूप छान. आणि काळ म्हणजे डेथ असा पण त्यांनी त्याच्यात वापर केलाय. आय हॅव बिकम द डेथ असं काहीतरी हा हा ट्रान्सलेशन आहे हा, म्हणजे तो म्हणतो की मी काळ आहे म्हणजे ओपन हॅमर. या एक्झॅक्टली ओपन हायरमेंट. व्हेरी गुड. थँक्यू. निलिमाताई, आता 12वा अध्याय मला वाटतं मी आणि ज्योत्स्नाताई दोघींनी घेतला होता. अच्छा. मला वाटतं तुझ्या आधी मला वाटतं बरं चालेल श्यामाताई आणि मी पण क्रांती. घेतले. हो, माझा पण आहे 12वा. हो. हा चालेल, मी क्षमाताई. सुरू करू का? ओके. सर्वप्रथम आपल्या गुरुमाऊली निलिमाताईंना नमस्कार. त्यांच्यामुळे पण मला तुझा चेहरा दाखव ना. कोण बोलतोय? ओ क्रांतीचं नाही आहे. ओके ओके. हा हा. क्षमाताई. नमस्कार. हा हा. नमस्कार. श्यामाताई. सर्वप्रथम आपल्या गुरुमाऊली निलिमाताईंना नमस्कार. त्यांच्यामुळे मला ज्ञानेश्वरीची गोडी उत्पन्न झाली. अभ्यासाने अर्थ समजायला लागला. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. त्याचप्रमाणे आपल्या सर्व मदतनीसांना, टीमला, आपल्या बरोबर असलेल्या बंधू भगिनींना सगळ्यांना खूप खूप थँक्स. 12व्या अध्यायाचं मी सांगणार आहे. 12व्या अध्यायात अर्जुनाने सगुण साकाराची उपासना करणारे योगी श्रेष्ठ की निर्गुण निराकाराची उपासना करणारे श्रेष्ठ असा प्रश्न विचारला. त्यावर भगवंतांनी सगुण साकाराची उपासना करणारा योगी सर्वोत्तम आहे असे सांगितले. भगवान म्हणतात, सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात ऐक्य भावाने ध्यान उपासना करणारे योगी शेवटी मलाच येऊन मिळतात, पण त्यांच्या साधनेत कष्ट जास्त आहेत. माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी अखंड मन लावून जे माझी अत्यंत प्रेमाने भक्ती करतात तेच युक्ततम होतात, म्हणजे माझ्याशी निर्विकल्प ऐक्य पावतात. सर्व इंद्रियांना आवरून सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व भूतांच्या ठिकाणी मीच आहे असे समजून त्यांचे हित साधतात, तेही शेवटी मलाच प्राप्त होतात. देहधारी जीवांना हे जरी कष्टप्रद वाटले तरी जे कोणी आपल्या संपूर्ण कर्मांचा माझ्या ठिकाणी संन्यास करून ध्यानाने माझी उपासना करतात, त्यांचे कष्ट कमी करून मी त्यांना संसार समुद्र पार पाडण्यास मदत करतो. ज्ञानदेव म्हणतात, ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले. असे अनन्य व मतपरायण झालेले माझे भक्त माझी अखंड उपासना करतात व त्या अखंड उपासनेने माझे ध्यान होऊन त्यांचे चित्त माझे राहण्याचे घर होऊन बसते. त्यांचे सर्व काम मीच करतो. पुढे भगवंत सांगतात, जो सर्व भूतांशी द्वेषरहित मैत्री करणारा, करुणा संपन्न, अहंता ममता रहित, क्षमावान, अखंड संतुष्ट, दृढ निश्चयी, मनोनिग्रही असा असून प्रेमाने ज्यांनी आपली मन बुद्धी मला समर्पण केली आहे असा भक्त मला प्रिय असतो. ज्ञानदेवांची ओवी पुढे अशी आहे, म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी येतुलेनी सर्व व्यापी मीची होसी. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली मन बुद्धी लाव, म्हणजे एवढ्याने सर्वव्यापी असा जो मी तोच तू होशील. पुढे अर्जुनाला भगवंत सांगतात की ज्याच्यापासून इतर जनांना त्रास होत नाही व जो हर्ष शोक भयरहित झाला आहे, ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुचिरभूत आहे, बाह्य विषयांच्या ठिकाणी उदासीन होऊन शोकरहित झाला आहे, सर्व कर्मारंभाचा त्याग करून आत्मप्राप्ती करून घेण्यात दक्ष आहे, असा भक्त मला प्रिय आहे. आता इथे कर्मारंभाचा त्याग म्हणजे काय यावर ज्ञानदेवांनी सांगितले आहे
की आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निरीधन अंगी विझोनी जाय. आत्मज्ञानाची परमावधी म्हणजेच यत्किंचितही देह अहंकार न स्फुरणे. तो देह अहंकार स्फुरत नसल्याने तो आपण होऊन कर्म करू शकत नाही. सर्व कर्म करत असताना सर्व काही परमात्माच घडवून आणतो ही त्याची वृत्ती होते. पुढे भगवंत अर्जुनाला सांगतात की शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण सुख दुःख पाप पुण्य या सर्व द्वंद्वांच्या ठिकाणी समबुद्धी धारण करणारा, सर्व संगरहित निंदा स्तुती समलेखणारा भक्त मला प्रिय आहे. इथे द्वैत बुद्धीच्या संदर्भात ज्ञानदेव असे म्हणतात की अर्जुना हा ठाववरी जो सोहम भाव सरोवरी, तो द्वैताचा पैलतिरी निगो सरला. द्वैत बुद्धी हीच सर्व दुःखाला कारण आहे. दुःख नाशासाठी तू आणि मी एकच आहोत अशी धारणा झाली पाहिजे. पुढे भगवंत सांगतात मौन धारण करून कशाही स्थितीत संतुष्ट असणारा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरबुद्धी झालेला आणि माझ्या ठिकाणीच संपन्न असणारा मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या भक्तांची कथा सांगणारे व ऐकणारे मला आवडतात. अशा या भक्ती मार्गाची अत्यंत श्रद्धापूर्वक मतपरायण होऊन सांगितल्याप्रमाणे जो माझ्या सगुण स्वरूपाची प्रेमाने उपासना करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय असतात. धन्यवाद. छान सांगितलं. सगुण निर्गुणाचं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय आणि विशेषतः तुम्ही म्हटलात की देह अहंकार टाकायचा आणि कर्मारंभाचा शेवट काय म्हटलं तुम्ही कर्मारंभाचं कर्मारंभाचं सांगितलं. त्याग. तर ते पण महत्वाचं आहे की देह अहंकार टाकणं हेच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. भक्ती तुमची आहे आणि त्याच्यामध्ये अहंकार टाकायचा. खूप छान सांगितलं. कर्मारंभाचा त्याग म्हणजे त्यांनी सांगितलं की आत्मज्ञान. कर्मारंभाचा त्याग यावर ज्ञानदेव म्हणतात की आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निरिधन अंगी विझोनी जाय. म्हणजे आत्मज्ञानाची परमावधी म्हणजेच यत्किंचितही देह अहंकार न स्फुरणे आणि तो देहाहंकार स्फुरत नसल्याने तो आपण होऊन कर्म करू शकत नाही. सर्व कर्म करत असताना सर्व काही परमात्माच घडवून आणतो ही त्याची वृत्ती होते. खूप खूप छान. तुम्ही नेहमी खूप अभ्यास करता म्हणजे तुमच्या गोश्वारामध्ये सुद्धा ते दिसत होतं की कुठला विषय असेल त्याचा तुम्ही खूप अभ्यास करता आणि तुम्हाला संस्कृतचं पण ज्ञान आहे त्याच्यामुळे पण एक योगदान तुमचं जास्त असतं काही शिकवण्यामध्ये आणि मला खूप आवडतं तुम्ही जेव्हा शिकवता किंवा केव्हाही कोणाचं नसलं मग अशी म्हटलं तसं की कोणी वाचणारं नसलं तर त्यांच्या वाचनाचं म्हणजे वेळेवरती तुम्ही हक्काच्या वाचक होता आमच्या म्हणून मला त्याचा पण खूप आनंद होतो. थँक्यू व्हेरी मच. आणि पुढच्या कठोपनिषदाला एवढंच मी पुन्हा तुमच्याशी बोलणार आहे पण माझी खूप जरूर जरूर. क्रांती चालेल. नमस्कार. माझा प्रथम परिचय झाला तो सारखे श्लोक कानावर पडून. जेव्हा माझे आजोबा संध्याकाळ झाली की ते स्तोत्र मोठ्याने चालू करत असत. काही कळत नाही अशा वयात ते शब्द कानावर फक्त पडत होते. त्यानंतर आजोबा गेले तेव्हा त्या दिवशी सतत ज्ञानेश्वरीचे श्लोक सर्वांनी न कंटाळता सतत वाचन त्यांच्या देहापाशी चालू ठेवले. कॉलेजच्या वयात त्यात सहभाग घेतला. ते शब्द बघून वाचायची सवयच लागली. मग रोज आंघोळ झाली की देवापुढे दिवा लावून त्यात एक ज्ञानेश्वरीचा श्लोक वाचायचा हा पायंडा मी स्वतःसाठी पाडला. तो आजतागायत. आणि ही तेव्हाची माझ्याकडे अजूनही छोटी ज्ञानेश्वरी आजोबांच्या वेळेपासूनची आहे. मग हळूहळू नुसतं वाचन न करता त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे ही इच्छा बळावली. गुरु शिष्य अशा या शिक्षण संस्थेवर माझा विश्वास असल्यामुळे कोणी सांगितले की ते मला कळतं, परत ज्ञान वाढतं, नवीन नवीन शिकायला आवडतं. तर जेव्हा माझे मन व ज्ञानेंद्रिय ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे जाणून घेण्यास उत्सुक होते त्याच काळात गुरु निलिमाताई यांनी हे सत्र सुरू केले. मला आवडलेला 12वा अध्याय सर्व कर्मफल त्याग आणि त्यातील त्यागात शांती अनंतरम. प्रत्येकाची शिक्षणाची एक एक पायरी गाठण्याची इच्छा असते. ही एक मानवी जीवनाच्या विकासाची श्रेणी आहे.
प्रथम अभ्यास करणं, त्यापेक्षा वरची पायरी ज्ञान ग्रहण करणं, ज्ञानाच्या वरची पायरी म्हणजे ध्यान करणं, त्यानंतर वरचा नंबर लागतो तो कर्म फल त्याग, व सर्वात वरची पायरी म्हणजे त्यातून मिळालेली शांती. ती शांती म्हणजेच पूर्ण ब्रह्मस्थिती होय. यात मी तूपणाची भावना पूर्ण नाहीशी होते. ही सुखदुःखापलीकडची आनंदमय अवस्था, त्यात कोणी आपला, कोणी परका, वरचा, खालचा असा भाव नसतो. मला आवडलेली ओवी ती ही: अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासोनी ध्यान विशेषी जे. मग कर्म फल त्यागू, तो ध्यानापासोनी चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा इहीची पेणा सुभटा, शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. तर आधी म्हटल्याप्रमाणे जशी प्रत्येकाची एक शिकण्याची पद्धत असते, ज्ञानग्रहणाचा काळ किंवा वेळ यावा लागतो, मग ते ज्ञानग्रहण करणे जास्ती सोपे जाते. कधी कधी शिक्षकाचाही कस पणाला लागतो. मग प्रसंगी विचारविनिमय चर्चा करून त्यातून शिष्य व विद्यार्थी या अवस्थेत आपल्याला समजेल ते ज्ञान वेचून घेतो, ग्रहण करतो. जसे निलिमाताईंनी सर्वांच्या मदतीने वारंवार समजावून सांगितले, त्यावर ध्यान करायला लावले आणि मग अभ्यासही करायला लावला. मग परीक्षेचा काळ आल्यावर आपण जसा पेपर लिहून झाला टाकला की मग किती मार्क मिळतील आणि काय नंबर लागेल याचा काही फारसा विचार करत नाही. तेच मला वाटतं कर्मफल त्याग असावं. काही असो, या विचारांचा त्याग करणे म्हणजे मग मनाला शांती मिळते, नाही का? हे झाले आपले छोटेसे उदाहरण. तर पुन्हा एकदा, मी ते आम्ही ते आपण आणि मग सर्व विस्तारलेली व्यक्ती आणि प्रकृती हे आत्मज्ञान आणि मग फलत्याग हे विषय निलिमाताईंच्या ज्ञानेश्वरीच्या क्लासमधून उलगडत गेले. पुन्हा एकदा सर्व काय म्हणायचं, कालिकचे आभार. आपले शिक्षक आणि विद्यार्थी आपण सगळे होतो आणि प्रत्येकाकडून मला काही ना काहीतरी ज्ञानप्राप्तीचा आनंद मिळालाय आणि शांती लाभली आहे. तर मी परवा वाचलेलं तेच सांगते की लाभल्या आम्हा निलिमाताई ज्ञानेश्वरी वाचन सोपे होई, उघडली मनाची नवी कवाडे, सापडले ज्ञानाचे नवे धडे, घोषवारा लेखन करुनी सर्वांचे विचार मत मांडूनी, शेवटी माधवीचे पैसाय दान ऐकुनी, लाभली शांतता यामनी, अर्पण माझे विचार गुरुचरणी, नतमस्तक मी ज्ञानेश्वर चरणी ऋणी. नमस्कार ते सगळ्यांना. टाकशील आपल्या चॅटवर? हो हो टाकते मी. खूप छान. मला क्रांती तुझं एक आवडायचं, मला प्रश्न विचारणारे लोक खूप आवडतात, विद्यार्थी विशेषतः. आणि तुझे प्रश्न जे असायचे त्याच्यामधून आपल्याला आणखीन एक काहीतरी नवीन कल्पना मिळायची. मला तो भाग खूप आवडायचा. म्हणजे नुसतं वाचायचं नसायचं, त्याच्यामध्ये गोषवारा लिहितो आपण, म्हणते तो गोषवारा म्हणजे एक प्रकारचं मनन आहे मला वाटतं, की जेव्हा आपण काय शिकलो त्याचं. आणि ते पण खरंच खूप आवश्यक आहे असं मला वाटतं, की आपण आता सुद्धा मी कठोपनिषद मी पुन्हा वाचते. म्हणजे एक प्रकारचं माझं ते मन नाही की 2013 मध्ये शिकले होते, आता ते पुन्हा वाचते. तर त्याच्यावरती माझं जास्त विचार होतात आणि लोकांना सांगायचं म्हणजे आधी मला ते समजलं पाहिजे म्हणून मग करते. तसं मी म्हणते की गोषवार तुम्ही लिहिता ना त्याच्यातून खरंच आपल्याला जास्त कळतं. आणि या यू आर गुड ॲडिशन टू द टीम. मग परत जॉईन करायला आवडेल. अगदी जरूर. आता ह्यांचं पण 18व्या अध्यायावरच आहे, ते वाचू का मी? तो आपण आता टाकूया कारण ऑलरेडी आपलं वेळ झालेला आहे. 18वा आहे ना तो? हो. नाही पण अजून खूप जणांचं व्हायचं अजून ना. आहे प्रतिभाताई मला वाटतं. हा आता कोणच नाही. या दोघी नंतर आल्या. हा प्रतिभाच. आता ऐकायला येते ना तुम्हाला? मागच्या हो. वेळेला प्रॉब्लेम होता म्हणून. चालेल Yes. छान. सुरू करू मग मी? हो कर. ज्ञानेश्वरीतल्या आवडलेल्या ओव्या, श्लोक यावर प्रत्येकाने 5 मिनिटं बोलावे असं जेव्हा निलिमाताईंनी सांगितलं तेव्हापासून मी जरा विचारात पडले होते. ज्ञानेश्वरी वाचनाचा, त्याचा अभ्यास करण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर निलिमाताई प्रत्येकाला गोषवारा लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतात. अशा
अध्याय 13वा 7व्या श्लोकात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानी माणूस कसा ओळखावा त्याची लक्षणाच्या गुणाचे वर्णन केले आहे. त्यावेळी गोषवारा लिहिताना मला म्हणजे मी आय जस्ट फॉल बॅक ऑन व्हॉट एव्हर द गोषवारा मी जेव्हा लिहिला होता त्याच्यावरती की तेव्हा त्यांनी जे त्या ह्याच्यामध्ये अहिंसा या गुणाचे लक्षणाचे वर्णन केले आहे ते अतिशय आवडले होते. ज्ञानेश्वरीत काही थोडी उदाहरणं आहेत जिथे माऊलींनी दोन्ही बाजूंचे वर्णन केले आहे. वादविवादात जसे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतात त्याप्रमाणे आपल्या मताची मांडणी करताना त्या काळी प्रचलित असलेल्या अहिंसेबद्दलची कर्मकांडातली मतं सांगून त्याचे खंडन केलेलं आहे. ह्या एका अहिंसा या टॉपिक वरती त्यांनी ऑलमोस्ट 100 ओव्या वापरलेल्या आहेत. तर पहिल्या ज्या ओव्या आहेत ओव्या 216 ते 239 यामध्ये त्यांनी त्या पूर्व पक्ष मांडलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपलं उदाहरणं दिलेली आहेत की पूर्वी दुष्काळ पडल्यावरती पर्जन्य याग वगैरे यज्ञ केले जायचे, परंतु त्या यज्ञात अनेकदा ज्या प्राण्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे ज्यांच्या लोकांसाठी तुम्ही जो यज्ञ करायला जायचा पण त्या ह्याच्यात तुम्ही त्या प्राण्यांचेच बळी दिले जायचे. तसेच अनेकदा जेव्हा दुसरं उदाहरण त्यांनी दिले की राजे लोक जेव्हा अश्वमेध यज्ञ करायचे त्या घोड्याला त्यांनी जेव्हा ते करायचे नंतर मग शेवटी यज्ञाची जेव्हा सांगता करायचे तेव्हा त्या घोड्याचाच बळी दिला जायचा. त्यांनी आणखीन असे आयुर्वेदाचं पण उदाहरण दिलेलं आहे की आयुर्वेदाची तुम्ही जरी त्याची झाडं पाला वगैरे वापरून त्याची जरी औषधं केली आजारावरती पण त्यावेळेला तुम्ही त्याचे भरपूर प्रमाणात त्याचा जर वापर केला आणि नंतर त्याचं टाकून दिलं तर ती एक प्रकारे त्यासारखी म्हणजे ती अहिंसाच असते. म्हणजे तुम्ही अहिंसा म्हणून जी म्हणता ती ऍक्च्युली अहिंसा नसून ती अहिंसेतनं ऍक्च्युअली हिंसाच निर्माण झालेली असते. त्यामुळे एक दुसरं पण त्यांनी त्याच्या वेळेला सांगितले की तुम्ही जेव्हा लोकांना फसवता लोकांना जेव्हा वाम मार्गाने पैसा मिळवता आणि नंतर त्याचं जर तुम्ही अन्नछत्र घातलं आणि लोकांना दान दिलं तरी त्याच्यातनं सुद्धा तुम्ही आधी त्याच्यातनं हिंसा सॉर्ट ऑफ हिंसा असते ती त्या ह्याच्यात त्याच्यात हिंसेचे त्यांनी असे कर्मकांडातले जे असे वेगवेगळे म्हणजे जरी त्याला सो कॉल्ड त्यांनी पूर्वी त्याला अहिंसा म्हटलेलं आहे पण ती खरी अहिंसा नसून ती ऍक्च्युली त्या कृतीतनं म्हणजे त्याच्यातनं त्या ऍक्च्युअली हिंसाच उत्पन्न होते असं त्यांनी जेव्हा ह्या ओव्यांमध्ये दाखवलंय की असं की त्यांनी स्वतः असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले की जेव्हा मी सांगतोय म्हणजे जेव्हा मला एखादं मत माझं सांगायचंय तर त्याच्या आधी मला माझं दुसऱ्याचं मत ते कसं चुकीचं आहे ते पण मला तुम्हाला सांगाल आणि मग नंतर मला माझं मत जे योग्य वाटतं ते सांगायला पाहिजे. अशा रीतीने त्यांनी त्याचा पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा ह्याच्यात त्यांनी याची मांडणी केलेली आहे. आणि पुढे त्यांनी असं पण सांगितलं की काही लोक मग अगदी आपल्याकडून लोकांची हिंसा होऊ नये वगैरे म्हणून पाणी सुद्धा गाळून पिणार आणि किंवा धान्य न शिजवता खाणार पण ह्याच्यात सुद्धा तुम्ही जेव्हा परत ते जेव्हा तुम्ही पाणी गाळून टाकलेलं फडकं जेव्हा पिळता त्या धुता तेव्हा त्याच्यात तुम्ही त्याच्यातले किडे वगैरे त्याची हिंसा होते. म्हणजे तुम्ही फक्त कर्मकांड करत काय तुम्ही असं त्याच्या मागची कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे असं त्यांना सांगायचं होतं. आणि त्यामुळे मग त्यांनी ह्या पहिल्या ह्याच्यात त्यांनी तसा पूर्व पक्ष केलेला आहे आणि नंतर त्यांनी दुसऱ्या ह्याच्यात ओव्या साधारणपणे 241 ते 316 पर्यंत त्यांनी ज्ञानी माणसांच्या म्हणजे तो अहिंसा तो कशा पद्धतीने वागतो कशा पद्धतीने चालतो त्याचं वागणं कसं असतं याचं सगळं वर्णन केलेलं आहे त्याच्यात. आणि याच्यात त्यांनी कसं ओळखावं ही त्यांची स्वतःची मतं मांडलेली आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यात ते सांगतात की अहिंसा सर्वप्रथम चित्तात म्हणजे मनात उत्पन्न व्हायला लागते आणि ती मनात उत्पन्न झाली की तुमची जशी तुम्ही मनात उत्पन्न म्हणजे तुम्हाला मनात उत्पन्न झाले की तुमच्या इंद्रियांकडे ती आपोआप त्याची म्हणजे तुमची हात बोलणं चालणं आणि तुमची कृती सगळ्या ह्याच्यातनं मग त्याचे तुम्हाला त्याचे
त्याचं दृष्टी रूपात यायला लागतं. त्याच्यामुळे त्यांनी तशी अहिंसा ज्ञानी माणसाची लक्षणं दिलेली आहेत. त्याच्यात ते सांगतात की त्याचं चालणं सुद्धा इतकं हळूवार असतं की चालताना आपल्या हातून तो अजिबात कशावरती कृमी कटकावर जे चालताना असे पाय पडणार नाही ह्याची काळजी घेतो. आणि त्यावेळेला त्यांनी जे एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी बगळ्याचं उदाहरण दिलेलं आहे. बगळा कसा तो पाण्यात आपल्या आमिषावरती लक्ष ठेवून अजिबात त्याचं फक्त लक्ष त्याचं केंद्रित त्याच्या आमिषावर असतो आणि तो अजिबात त्याच्यात अजिबात लाटाना वगैरे कशावरती त्याचा त्या अजिबात त्याच्या पाण्यात खळखळाट मागवत नाही किंवा काही करत नाही आणि त्याच्या ह्यानी तो त्या ह्यानी करतो. म्हणजे तो प्रत्यक्ष त्यामुळे तो कुठली अशी चौकट असते तुमची जी ठरवलेली असते ती कधी त्याच्यातनं बिघडत नाही. अकारण तो कधी ते त्याचा जो पाण्यात खूप धपकन गेलाय किंवा आजूबाजूचं काही केलंय त्याचं लक्ष फक्त त्या आमिषाकडे असतो आणि तेवढं करून तो तेवढं खातो आणि त्या पद्धतीने त्याचं असतं. सेम वे त्यांनी भ्रमराचं उदाहरण दिलेलं आहे की जे मला अतिशय आवडलं होतं की तो भ्रमर असतो तर परागकण खाण्यासाठी नाजूकपणे उतरतो. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तो कधीही त्याची आजूबाजूची फुलांचा नासधूस होत नाही वगैरे अशी म्हणजे ती जो सृष्टीचा धर्म असतो किंवा जे सृष्टीने जे तो आपण म्हणतो की प्रत्येकाचे एक नियम असतो सृष्टी त्या पद्धतीने ते वागतात. त्याच्यात कुठेही त्याचे चेंज होत नाही आणि कुठेही त्याचं ते काय म्हणतात त्याला की चौकट त्याची बिघडत नाही अशा पद्धतीने त्यांचं वागणं असतं. म्हणजे जरी तुम्ही इथे म्हंटल की बगळा काय नंतर ते भक्ष्य खाणारच आहे म्हणजे तुम्ही तो खातो म्हणजे तो त्या ह्याच्या कृतीतनं त्याची हिंसाही होतच असते. पण ती जरी हिंसा झाली त्यावेळेला पण त्याच्यात कसं असतं आपल्या ह्याच्यात एक जे श्लोक आहे की जीव हा जीवस्य जीवित त्याच्याप्रमाणे की जो आपला की हा सृष्टीचा नियम आहे की तुम्ही तुमचे हे काय म्हणतात त्याला चेन असते सर्कल असतं ते चालू असतं पण त्याच्यामध्ये तो म्हणून तो त्याचं खावणं झालं की तो अजून 4 बाकी की इकडे तिकडे करत नाही. म्हणजे मला असं वाटतं की ते ह्या उदाहरणातनं सांगतात की थोडक्यात की जरी तुम्ही ही जी अहिंसा त्यांना जी अभिप्रेत आहे त्याच्यात तुम्ही की अशी तुमची जी सिस्टीम बसलेली असते त्याची तुम्ही चौकट विशेष मोडू नये असं त्याच्यात मला वाटतं त्यांना दाखवायचं असतं. त्याच्यात त्यांनी मग आणखीन अशीच उदाहरणं पण आणखीन दिलेली आहे की त्याचं बोलणं कसं असतं त्याचं बोलणं इतकं मृदू असतं बोलण्याच्या ह्याच्यात म्हणजे ते म्हणतात की तो बोलताना इतकी काळजी घेतात कोणाला दुखावत नाहीत बोलताना कोणाला सत्य जरी बोलत असतील तरी ते काही वेळेला कसं असतं तुम्ही सत्य सांगताना सुद्धा तुम्ही कोणत्या भाषेत सांगता त्याला खूप महत्व असतं. तुम्ही प्रत्येक वेळेला माणसाला म्हणजे सत्य कठोर असलं तरी त्याच्यात तुम्ही माणसाला दुखवणं योग्य असतं असं नसतं. आणि तो म्हणजे कोणाला असं न खुपणार वगैरे असं बोलत नाही आणि आपण सुद्धा बोलताना असं विचार करायला पाहिजे असं मला ह्याच्यातनं वाटतं की आपल्या ह्यातून बऱ्याचदा आपण अभावितपणे का होईना अजाणता काय वेळेला पटकन बोलून जातो आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं म्हणजे त्यावेळेला वाटत नाही पण नंतर विचार करताना आपल्याला वाटतं की अरे आपण असं बोलायला नको होतं. त्यामुळे जर आपण सुद्धा ह्याच्यातनं थोडंफार शिकून की आपण बोलतो कसं वागतो कसं याचा जर उपयोग केला आणि आपण जर स्वतः आचरणात आणू शकलो तर आपल्याला ह्याचा खूप फायदा होईल असं वाटतं. निदान आपण तेवढा प्रयत्न करायला पाहिजे असं वाटतं. आणखी आहे नाही म्हणजे मला त्याच्यातनं ओव्या वगैरे अशा मुद्दाम मला जे काय वाटलं की अहिंसा म्हणजे त्यांना काय बरोबर. अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला बरोबर. सांगायचा प्रयत्न केला. हो आणि खूप वेगळा विषय निवडलास तू आणि हं. खरंच आहे की जेव्हा आपण शिकतो तेव्हा काही विषय आता आपल्याला अहिंसा म्हणजे काय वाटतं की कोणाला तरी मारायचं नाही पण त्याच्यामध्ये हे म्हटलंय त्यांनी की तुम्ही बोलण्याचं जे तू म्हटले की बोलण्यामध्ये सुद्धा तुम्ही लोकांना हर्ट करू शकता आणि दॅट इज ऑल्सो हिंसा
म्हणजे आणि शब्द खूप कसे मजा असतात येते. ना, दुधारी म्हणतात ना, शब्दाला दुधारी हम्म, तलवारीसारखा असतो. तुम्ही हम्म, ते वापरता कसा, कसल्या पद्धतीने बोलता, कोणाशी बोलता. आपल्या खरं. रोजच्या जीवनात ह्या बऱ्याचदा या गोष्टी असतात. आपण आपल्या मुलांबरोबर बोलताना, आपल्या सहकाऱ्यांबरोबर बोलताना, म्हणजे क- काही वेळेला तुम्ही अकारण माणसं दुखावता असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यातनं अगदी तुम्ही खरं. शिकण्यासारखं असतं असं. गुड गुड. छान सांगितलंस. अम, आता ज्योत्स्नाताईंचं घेतलंय, पण मला वाटतं महेशला आधी सांगू दे, मग आपण ज्योत्स्नाताईंचं घेऊ. ते घेऊन देत जा ज्योत्स्ना त्यांच्या महिना. चालेल. चालेल. आता नाहीतर ते लिहिलेलं असेल तर तुम्ही हं? पोस्ट पण करू शकता ना, हा, जायच्या पोस्ट नाही, करतेस ना क्रांती? जास्ती नाहीये त्यांचं. ओके, मग सांग. सांगते पटकन. ज्ञानेश्वरी सांगता त्यांनी ठेवले 18व्या अध्यायात श्रीकृष्णाने ब्रह्मज्ञानी माणसाची लक्षणे, नैष्कर्म्य योग, आत्म्याचं स्वरूप याचं वर्णन केलं आहे. शिवाय त्यांच्या स्वरूपाशी तादात्म्यता असणारी अवस्था म्हणजे चौथी भक्ती सांगितली आहे. भगवान अर्जुनाला गीतेतील गुह्य सांगताना विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पून मत्पर हो, सर्व काळ माझ्या ठिकाणी चित्त जडलेला हो असे सांगतात. विवेकाने म्हणजे नित्य अनित्य वस्तूंची पारख करणे होय. जेव्हा विवेक जागृत होतो तेव्हा वैराग्य अंगी बाणायला लागते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू व मी एकच आहोत. ही सृष्टी व हे चराचर सर्व आत्मा परमात्म्याने व्यापलेला आहे. हे ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते. आत्म्याशी ऐक्य झाल्यावर देह बुद्धी गळून पडते. कर्म करणाऱ्या प्रकृतीचे निरसन होते आणि सर्व कर्मे गळून पडतात. कर्माला उत्पन्न करणारी प्रकृती वेगळेपणाने उरत नाही. अज्ञानासहित सर्व कर्मांचा त्याग होऊन एक आत्माच उरलेला असतो. अर्जुना, या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तू अनन्य होऊन राहा. याप्रमाणे माझ्या स्वरूपी चित्त जडून राहिले की जन्म मरणाची यातायात कायमची नाहीशी होते. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात, तुझा देहाहंकार बाजूला ठेव. तू स्वतःला अर्जुन व बाकीच्यांना आपले आप्त असे सर्वांना देहरूपाने समजून त्यांना युद्धात मारणे हे पाप आहे असा अहंकार घेशील तर तू नित्य अव्यय असून सुद्धा जन्ममरणाचे आघात तुला चुकणार नाहीत. देह अनित्य आहे, त्यापासून निर्माण होणारे अवगुण टाकल्याशिवाय ज्ञान होणे कठीण आहे. अहंकार, देहाहंकार हे टाकण्यास भगवान अर्जुनाला विनवित आहेत. तू नित्य असा आत्मा आहेस. तू आणि मी एकच आहोत. त्याच्या अर्जुनावरील प्रेमामुळे भगवान अतिशय अगतिक झाले आहेत. ते अर्जुनाला परत परत तेच ते समजून सांगत आहेत आणि परमेश्वर स्वतः एक गूढच आहे आणि त्या गूढाचेही गूढ गुह्य असे ज्ञान त्याला देत आहेत. अकर्तेप्रमाणे कर्म करणे यात भगवंतांचे गुह्य आहे. माऊली वेगळ्या परीने हेच समजावत आहेत. माऊली म्हणतात, तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया, रूपे विण का छाया जयापरी. ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही, त्याप्रमाणे तेव्हा प्रकृती तुझ्याहून वेगळी उरणार नाही. माऊली फार भयंकर अशा देह तादात्म्याचं पण वर्णन करीत आहेत. जया देहा संबंधा आंतू, प्रतिपदी आत्मघातू, भुजंता उसंतू काहीच नाही. ज्या देहात आत्म्यात पावलो पावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असता विसावा कधीच मिळत नाही. साधकाला शिकण्यासारखे खूप यात आहे. मुख्य म्हणजे आपले विकार, षड्रिपू, अहंकार ओळखणे, त्यावर मात करणे हे अतिशय अवघड काम आहे, किंबहुना दुरापास्त आहे. म्हणून मला हे विवेचन फार आवडले. अर्जुनाची देह तादात्म्याची सोडवण्याची भगवंतांनी केलेली विनवणी, भगवंतांचं अर्जुनावर असलेलं प्रेम आणि सगळंच विलोभनीय आहे. आपल्या सगळ्यांना कधीतरी हे लाभो ही प्रार्थना. श्रीकृष्णार्पणमस्तु. फ्रॉम ज्योत्स्ना मोघे. खूप छान लिहिलं त्यांनी. आणि आता वर्गात नसताना सुद्धा त्यांनी होमवर्क करून ठेवलं. त्यांची म्हणजे किती सिनियरिटी, म्हणजे काय त्यांची काय म्हणायचं, त्यांची वृत्ती किती याला डेडिकेटेड आहे ते आपल्याला दिसतं ना. आणि खरं म्हणजे मी वर्गात जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा म्हणायचे, ज्योत्स्नाताई तुम्ही नका सांगू, कारण त्यांना बहुतेक सगळी उत्तर माहिती असायची. असा इतका त्यांचा अभ्यास होता. मला वर्गात ते असले की मला खूप आधार वाटायचा की समजा माझं काही चुकलं तर त्या सांगतात की बरोबर आहे म्हणून. म्हणून आयडियली मी सर टुडे.
आणि त्यांना आणि छान मंगळवार हा माझा आवडीचा वार आहे. आज आपल्याला नेहमी ज्ञानेश्वरी हे मिळते आणि ज्योत्स्ना माझ्या आईचं नाव होतं, त्यामुळे मला ज्योत्स्नाताईंचं वाचायला मिळालं, हे पण माझं भाग्य. हो, तादात्म्याबद्दल त्यांनी लिहिलं ना, खूपच छान लिहिलं, अगदी मस्त. चला आता महेश महेश भाऊ तुमचं शेवटी होतं, पण आम्हाला नक्की ऐकायचं आहे असंच. हम्म. सर्वप्रथम रवी भाऊंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हो, गुरु ओके. निलिमाताईंना तसेच सर्व गुरुबंधू आणि भगिनींना नमस्कार. ज्ञानेश्वरीचा पारायणाचा वर्ग निलिमाताईंनी सुरू केल्याबद्दल त्यांचे फार फार आभार. वेदऋषी व्यास, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामुळे भगवद्गीता जन्माला आली. ज्ञानेश्वर माऊली व गुरु निवृत्तीनाथ आणि सर्व संत ज्यांच्यामुळे गीतेचे आणि उपनिषदाचे ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने सामान्य लोकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे या सर्वांना शतशः प्रमाण. तर 18वा अध्यायातली ओवी 1138 मध्ये माऊली म्हणतात, घडोनी सिंधूची या अंगा, सिंधूवरी तळपे गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारिजो. म्हणजे नदी समुद्राला मिळते तेथे ऐक्य असते असे म्हणतात. हा विचार मला द पर्पज ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचे ध्येय म्हणूनच प्रेरित करतो. मनुष्य जीवनाचे ध्येय जरी ब्रह्माचे एकरूप होणे असले तरी अविद्या म्हणजे अज्ञानामुळे मनुष्य बहिर्मुख होऊन आजूबाजूला घडणाऱ्या नवरुसयुक्त गोष्टी भोगत असतो. त्याचे ममत्व वाढतच असते, अहंकार पण वाढत असतो. त्यामुळे मनुष्य संसार सागरात जन्मोजन्मी अडकून पडतो. शास्त्राचे ज्ञान प्राप्त होते, परंतु नुसते वाचन करून किंवा मनन करून अनुभव काही प्राप्त होत नाही. एक वेळ अशी येते की ब्रह्माशी एकरूप कसे व्हायचे ही प्रबळ इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. अध्याय 9व्यात ओवी 341 मधल्या चरणात म्हणतात, माऊली म्हणतात, तया तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड. म्हणजे ज्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्याची आवड मी पूर्ण करतो. म्हणजे तर जेव्हा ती प्रबळ इच्छा निर्माण होते त्यावेळी त्या साधकाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गुरु लागतो. साधक त्या गुरुवर श्रद्धा ठेवून साधना सुरू करतो. साधकाला गुरु कृपेने हळूहळू अनुभव येऊ लागतात. त्याला समजते की आपले हे शरीर आहे हे प्रत्येक क्षणी बदलतच असते. जे बदलते ते अनित्यच आहे. म्हणजे शरीर अनित्यच आहे. जेव्हा त्याला समजते की जे तत्व माझ्या शरीरात असते तेच इतरात आहे, त्यावेळी त्याची सर्वांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होते. अध्याय 5 मध्ये ओव्या 93 आणि 94 मध्ये माऊली म्हणतात की मी म्हणजे श्लोक वेळेमुळे हे नाही म्हणत ओवी, ज्याच्या ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती किंवा हा चांडा आणि ब्राह्मण किंवा हा ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि पलीकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार? अथवा ही गाय आणि हे कुत्रे, अथवा एक थोर आणि एक नीच, हे कुठले? हे राहू दे. जागे असलेल्यांना स्वप्न कुठून पडणार? याच दृष्टीने हा साधक सर्व प्राणी मात्रांकडे पाहतो. हा विश्वाचा मित्रच बनतो. ते सर्व म्हणजे देशांच्या सीमारेषा, धर्म, जातपात याच्या पलीकडे जाऊन याला सर्व लहान थोर सर्वच समान असतात. ज्याप्रमाणे पत्र पुष्प फलम तोयम ये मे भक्त्या प्रयच्छती, त्या भावनेने या साधकाला मिळालेल्या भोजन किंवा सर्व वस्तूंचा जणू काही भिक्षा मिळाली आहे असे समजून भिक्षापात्रात जेवढे मिळेल तेवढेच तो सेवन करतो. जसे कासव आपले अवयव आत घेते त्याप्रमाणे साधक आपली इंद्रिये व संवेदनांवर फोकस करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. अधिष्ठानाने मग ध्यान करून मनाला स्थिर करून समतेच्या अधीन म्हणजे समाधी रूपास तो पोचतो. मनाने स्थिर असलेल्या या साधकापासून राग, द्वेष, अहंकार, द्वंद्व, संकल्प, विकल्प हे 4 हात दूरच राहतात. हे आपण दुसऱ्या अध्यायात पण बघितलेलं आहे. मन स्थिर असते त्यामुळे नवीन संस्कार उमटत नाहीत. संस्काराच्या बँकेमध्ये काही डिपॉझिट केले जात नाही आणि एका वेगळ्याच आनंदाचा त्याला अनुभव येतो. त्याच आनंदाने
हा साधक सर्व जगांचे, सर्व प्राणीमात्रांचे भले करण्यास कार्यरत असतो. हा साधक स्थितप्रज्ञ होऊन भोगता न राहता द्रष्टा म्हणून योगक्षेमाने म्हणजे लॉ ऑफ नेचर किंवा सृष्टीच्या नियमाप्रमाणे या जगात वावरत असतो. सारे अनित्य ही भावना मनात घर करून असते. पुढे गुरुकृपेने तो तपोभूमीवर अधिष्ठान करून अंतर्मुखी होऊन आपले अंग तापवतो. तेव्हा त्याच्या चित्तात असलेल्या ह्या जन्मीच्या तसेच पूर्वजन्माच्या संस्कारांना म्हणजे कर्मांना मुळापासून उखडून टाकायला सुरुवात होते. प्रथम वरवरचे संस्कार निघतात. परंतु संस्काराची मुळे म्हणजे कर्माची जी मुळे असतात ती जितकी खोल असतील तेवढे जास्त अधिष्ठान म्हणजे डिटर्मिनेशनची आवश्यकता असते. जेव्हा अंतर्मनातील आणि चित्तातील संस्कार संपतात म्हणजे बँक बॅलन्स संपतो, तेव्हा तो सच्चित आनंदरूपी ब्रह्माशी एकरूप होतो. या साधकाचा असा हा प्रवास अनेक जन्म चालू असतो. बंद पडलं का? शेवटी हल ब्रेक होत आहे तुमचं थोडस. ओके. शेवटचं वाक्य पुन्हा. याच ओके. परंतु संस्काराची मुळे जितकी खोल असतील तेवढे जास्त अधिष्ठान व किंवा डिटर्मिनेशनची आवश्यकता म्हणजेच डिटर्मिनेशनची आवश्यकता असते. जेव्हा अंतर्मनातील आणि चित्तातील संस्कार म्हणजे कर्म संपतात म्हणजेच बँक बॅलन्स संपतो तेव्हा हा साधक सच्चित आनंदरूपी ब्रह्माशी एकरूप होतो. या साधकाचा असा हा प्रवास अनेक जन्म चालू राहतो. शेवटी संस्काराची खोलवर उरलेली मुळेच उरली तर त्याचा जन्म कसा होईल याचा विचारच करू शकत नाही. अतिशय श्रीमंत पीडित एखाद्या दुर्धर आजारामुळे आजारी, कधी श्रीमंत आहे पण दुर्धर आजार, तर काहींना लहान वयात तर काहींना जन्मल्याच या पृथ्वीवरील किंवा आपल्या जीवनाचा प्रवास संपवावा लागतो. म्हणूनच उद्धरेत आत्मनात आत्मानम प्रमाणे आपलाच उद्धार आपणच आपला उद्धार करावा, घात करू नये. इथे ज्ञानेश्वरी ओवी 70 मध्ये छान म्हणतात की म्हणून अर्जुना मिथ्या जो देहाभिमान त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. म्हणूनच आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला याचा योग्य रीतीने विचार करून ज्ञानशास्त्रात किंवा विधिशास्त्रात गुंतून न राहता स्वअनुभवाने संकल्प किंवा विकल्प सोडून विश्वाचे मित्र बनून आपल्या चांगल्या वाईट संस्कारांचा बँक बॅलन्स कसा कमी होईल हे आपल्या जीवनाचे साध्य करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे जरुरीचे आहे. छान सांगितलं तुम्ही. आता म्हणजे तुम्ही जे म्हटलात की आपल्याला ब्रह्माशी एकरूप व्हायचंय, त्याच्यासाठी आपल्याला अनुभव पाहिजे. पण मग आधी तुम्हाला मनामध्ये इच्छा पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे की काही लोक म्हणतात मी इतके उपनिषद वाचले, आणि उपनिषद वाचून काही होत नाही. ते तुम्हाला मनन करायला लागतात, ते तुमच्या आतमध्ये जायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला पुढची इच्छा पाहिजे, तरच ते सगळं होतं. अगदी खरं आहे तुम्ही आता जे वाचलं ते खूप छान. आणि तुम्हाला हे पण म्हणायचं की इतके वर्ष तुम्ही आम्हाला मदत केली, म्हणून आता आपण जे काय बोललो ते सगळं आम्हाला कायम स्वरूपाने बघायला मिळतं रेकॉर्डिंग मध्ये. म्हणून थँक्यू. आणि तुम्हाला आनंद झाला. तुम्हाला माधवीला आणि रोहिणीला मी जे पुस्तक देणार आहे, तर ऍक्च्युअली मला खूप म्हणजे मी जेव्हा इंडियातून ते ऑर्डर करत होते ते म्हटलं की काय आणखी काय 4 आठवडे वगैरे लागतील, आणि मग मला अमेझॉनवर मिळालं पुस्तक. तर आता माझ्याकडे हा गुरुवारी ते येणार आहेत कॉपीज, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला देईन. तर पण मला खूपच वाट बघावी लागली त्याची, आणि शेवटी इंडियातून आलंच नाही. म्हणजे ते म्हटले 8 आठवडे वगैरे, म्हणून एनिवे पण आता मिळाले आपल्याला. तर मी तुम्हाला माझ्याकडून एक ॲप्रिशिएशन म्हणून तुम्हाला देणार. थँक्यू व्हेरी मच. खूप तुमची मदत झाली. आणि आता मला काही लोकांच्या बद्दल नाही, कोणाचं राहिलं का आणखी? राहिलं असलं तर आपण करूया. काल ज्यांनी जे वाचलं ना त्याच्यामध्ये नीता होती. नीताच्या बद्दल आपण ऑलरेडी बोललेलो होतो.
आणि नंतर सुषमानी खूप चांगली कविता लिहिली आणि तिच्या घरच्या व्यापामुळे तिला जेव्हा काल क्लासमध्ये यायला जमत होतं तेव्हा ती येत होती. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये तुला कारण म्हणजे वेगळा हा विषय असल्यामुळे तुला त्याच्यापासून मनन अ, जास्त होऊ शकेल असं मला वाटतं की आता तुला थोडासा वेळ मिळाला तर त्याच्यामधून मनन केलंस तर तुला आणखी ज्ञानेश्वरी जास्त आवडेल असं मला सुषमाला सांगायचंय. आणि काही गोष्टींचं सांगायचंय जसं म्हटलं महेश, रोहिणी, माधवी अ, आणि नीता यांची 2.5 वर्ष आपल्याला खूप मदत झाली. कारण म्हणजे माधवीला हे सगळं काही माहिती होतं, पण तिची म्हणजे सुरुवातीची प्रार्थना ऐकली कीच मला एकदम असं भक्ती रस असा माझ्यामध्ये यायला लागायचा. आणि म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे ना, की आपण आता ज्ञानेश्वरी सुरू करतो आणि तो जो भक्तिभाव आहे, तो तिच्या प्रार्थनेतून दिसायचा आणि शेवटी पसायदान पण तिच्यामुळेच आपल्याला शांतता व्हायची. म्हणजे आपण जे म्हणतो की क्लास संपल्याची जी होती शांतता ती आपल्याला त्याच्यातून मिळायची. आणखीन मला हां, सांगायचंय. आणखीन एक सांगायचं म्हणजे मी मगाशी जे म्हटलं, की कोणी आलं नाही तर ते सबस्टिट्यूट टीचर ज्या होत्या त्याच्यामध्ये सुषमा येरवडेकर, शोभाताई, ज्योत्स्ना, क्षमाताई या अगदी कायमच्या असायच्या. क्रांती पण कधी-कधी आपल्याला खूप मदत करायच्या, की जेव्हा कोणा वाचून अडलं नाही म्हणजे असं नाही, की आज ही आली नाही तर आता कोण वाचेल हिचं. कोणीतरी आपलं चटकन उचलायचं आणि आपलं वाचायला लागायचं आणि ते खूप महत्वाचं होतं. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणखीन हे काय आपण जे शिकलो ते नेहमी आपल्या मनात ठेवा आणि दॅट्स व्हॉट इट इज मला त्याच्यामध्ये मला जास्त आनंद मिळेल. आता आपण इथे थांबूया आणि माधवी सायदान म्हणणार आणि मग आपण थांबूया. खूप छान झालं सगळ्यांनी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहू जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. माधवी
थँक्यू एव्हरीबडी. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. रवी दादांना नमस्कार मंडळी. हो, सरांना थँक्यू. धन्यवाद. हो, नमस्कार. अरे एक मिनिट त्यांचं नमस्कार. सांगायचं राहिलं. खरं म्हणजे मला यांच्याबद्दल एक मिनिट बोलायचंय की खरं म्हणजे मी आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या मित्रांनी अभ्यास केला तेव्हा रवींनी पूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. पण फक्त माझ्यासाठी म्हणून ते दर क्लासला येत होते आणि कधी कोणाचा प्रश्न असला किंवा काही मला बोलायचं असेल तर आधी मी घरी त्यांना वाचून दाखवायचे. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं ते माझ्या दृष्टीने खूप होतं. आणि कधी कधी त्यांची गोष्वाळे सुद्धा लिहायची तयारी असायची. खरं म्हणजे अम, जसं आपण माधवीचं म्हणतो तसं त्यांना काही गोष्वाळे लिहायची काही गरज नव्हती. तरी पण त्यांना ते आवडायचं आणि खूप त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याच्यामुळे मला खूप मदत झाली खरं म्हणजे. तर थँक्यू. आहेत का नाही माहित नाही. तरी आहे का? ओके आहे.